हम्म. सुरू करूया. Once you understand that type 2 diabetes is simply too much sugar in the body, the solution to become obvious: get rid of the sugar. Don't hide it away. Get rid of it. There are really only two ways to accomplish this. दोन मेथड आहेत. हे काय आहेत? दोन मेथड आहेत. दोन मेथड काय आहेत? ही पुट द लेस शुगर इन. म्हणजे पहिली मेथड आहे डाएट कंट्रोल. पहिली मेथड आहे डाएट कंट्रोल. डाएट कंट्रोल ही पहिली मेथड आहे. म्हणजे तुमचं जे डाएट आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करायचं आहे. द फर्स्ट स्टेप इज टू एलिमिनेट ऑल शुगर अँड रिफाईंड कार्बोहायड्रेट फ्रॉम युअर डाएट. रिफाईंड कार्बोहायड्रेट म्हणजे होल ग्रेन नव्हे. होल ग्रेन जर तुम्ही घेतलं तर काही होत नाही. रिफाईंड म्हणजे पावडर तयार केलेलं जे असतं, म्हणजे जे पीठ आहे त्याच्यापासून बनवणारे पदार्थ, ते काय करतात? शुगर वाढवतात. त्यामुळे रिफाईंड कार्बोहायड्रेट, रिफाईंड म्हणजे बारीक केलेलं कार्बोहायड्रेट, पण बारीक केलेलं, पूर्ण पिसलेलं. म्हणजे त्याच्यात कोंडा हा प्रकार नसतोच. पूर्णपणे सेल्युलाइट काढून टाकून त्याला पूर्ण पांढरी पावडर तयार केली जाते, पीठ. ते त्याचे पदार्थ आणि डायरेक्ट शुगर, या दोन जर गोष्टी एलिमिनेट केल्या. ऍड शुगर हॅव नो न्यूट्रिशनल व्हॅल्यू. यू कॅन सेफली विदिन होल्ड दॅम. बघा, फ्रुक्टोज जे असतं, फ्रुक्टोज जे असतं म्हणजे अशी शुगर ऍड करायची की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाही आहे. अँड इट कॅन सेफली विदिन होल्ड दॅम. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट विच आर सिम्पली लॉंग चेन ऑफ शुगर. Highly refined carbohydrates such as the flour are quickly digested into glucose. म्हणजे कंडिशन काय सांगितलंय? लॉंग चेन ऑफ शुगर अँड हायली रिफाईंड कार्बोहायड्रेट. म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे काय असतात? त्याच्यामध्ये लॉंग चेन शुगर असते. आणि रिफाईंड मध्ये काय असते? अँड हायली रिफाईंड कार्बोहायड्रेट सच एज द फ्लोअर आर क्विकली डायजेस्टेड इन टू ग्लुकोज. म्हणजे इमिजिएटली त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. पण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला लॉंग चेन असल्यामुळं डायजेशनला वेळ लागतो. या ठिकाणी आपला ग्लिसमिक इंडेक्सचा कन्सेप्ट येतो. याच्यात काय येतो? ग्लिसमिक इंडेक्सचा कन्सेप्ट येतो. म्हणजे फूडचं ग्लिसमिक इंडेक्स काय आहे? फूडचा ग्लिसमिक इंडेक्स काय आहे याच्यावर ते अवलंबून असतं. त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. हम्म. म्हणजे आपण काय करायचंय? लो ग्लिसमिक इंडेक्सचं फूड घ्यायचं आहे. आता लो ग्लिसमिक इंडेक्स म्हणजे काय? तर जे इमिजिएटली शुगर बनवतं त्याला हाय ग्लिसमिक इंडेक्स फूड म्हणतो आपण. त्याला काय म्हटलं जातं? हाय ग्लिसमिक फूड म्हटलं जातं. जे हाय ग्लिसमिक फूड जे असतात ते इमिजिएटली शुगर तयार करतात बॉडीमध्ये. इमिजिएटली शुगर तयार करतात. आता बघा, द प्रॉब्लेम विथ द ग्लिसमिक इंडेक्स. हा ग्लिसमिक इंडेक्स काय आहे? द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट फूड इनटू ग्लिसमिक इंडेक्स was logical and successful. Designed originally for diabetic patients, the index helped them to make a food choice. म्हणजे तुम्ही बघितलं पाहिजे की फूड चॉईस काय दिला पाहिजे त्याला, कुठल्या प्रकारचं फूड द्यायचं, हे फूड चॉईस तुम्ही डिसाईड करायचं आहे. However, for the treatment of obesity, low glycemic index diet have met with mixed success. Weight reduction benefit has been inclusive. That because there is no particular insurmountable problem with glycemic index.
आणि ब्लड ग्लुकोज डज नॉट ड्राईव्ह वेट गेन, बट हार्मोन्स पर्टिक्युलरली इन्सुलिन अँड कॉर्टिकोस्टाईल डू दॅट. म्हणजे ब्लड ग्लुकोज वेट गेन करत नाही. ब्लड ग्लुकोज वेट गेन करत नाही. पण गड कोण करतं वेट गेन? वेट गेन कोण करतं? तर इन्सुलिन आणि कॉर्टिकोस्टाईड हार्मोन. कॉर्टिकोस्टाईड हार्मोन ते कुठं होतं? ॲड्रिनल मधनं सिक्रेट होतं. कॉर्टिकोस्टाईड हार्मोन आणि इन्सुलिन हे जबाबदार आहेत वेट गेन करायला. हे जबाबदार काय आहेत? वेट गेन करण्यासाठी ते जबाबदार आहेत. वेट गेन करण्यासाठी जबाबदार आहेत. लक्षात आलं? पण डायबिटीज मध्ये कन्सिडरेशन ऑफ ग्लिसमिक इंडेक्स. ग्लिसमिक इंडेक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ग्लिसमिक इंडेक्स अतिशय महत्वाचा असा पार्ट आहे ग्लिसमिक इंडेक्स. Insulin causes obesity. The goal should therefore be lower insulin level, not a glucose level. The unspoken assumption is that glucose is the only stimulant to insulin secretion. इन्सुलिन सिक्रिशनसाठी ग्लुकोज जबाबदार आहे. सॉरी, काय झाले हे माझच. हा, ग्लुकोज जबाबदार आहे त्याला. इन्सुलिन सिक्रिशनला जबाबदार कोण आहे? तर ग्लुकोज आहे. त्याच्यानंतर काय असतं बघा, अनस्पोकन अझम्पशन, ग्लुकोज इज द ओनली स्टिम्युलंट टू इन्सुलिन सिक्रिशन. This turn out not to be true at all. There are many factors that raise and lower the insulin, especially protein. Protein पण त्याला जबाबदार आहे. इन्सुलिनला काय करायचं? वाढवायचं, कमी करायचं काम प्रोटीन पण करतं. तर ग्लिसमिक इंडेक्स हा त्याच्यातला एक फॅक्टर आहे. ग्लिसमिक इंडेक्स हा एक त्याचा फॅक्टर आहे की लो ग्लिसमिक इंडेक्स फूड बेनिफिट करतं. हाय ग्लिसमिक इंडेक्स फूड तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. म्हणजे ज्याच्यापासून शुगर लवकर बनते असे पदार्थ जर तुम्ही घेतले तर काय होतं? ग्लुकोज लगेच बनतं आणि लगेच इन्सुलिन सिक्रिट व्हायला सुरुवात होते. लगेच इन्सुलिन सिक्रिट व्हायला सुरुवात होतं. आणि हे आपल्याला पाहिलं पाहिजे. म्हणजे कुठला अन्न पदार्थ द्यायचं हे आपण डिसाईड करायचं आहे. कुठले अन्न पदार्थ त्यांना द्यायचं आहे हे आपण पहिलं डिसाईड करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? डिसाईड केलं पाहिजे. हाय ग्लिसमिक इंडेक्स फूड जर तुम्ही घेतलं, म्हणजे रिफाइंड कार्बोहायड्रेट हे काय असतं? हाय ग्लिसमिक इंडेक्स असला एक प्रोडक्ट आहे. हाय ग्लिसमिक इंडेक्स वाला प्रोडक्ट आहे. आणि हाय ग्लिसमिक इंडेक्स वाला प्रोडक्ट जर तुम्ही इंटेक करायला लागला तर 100% तुमचं काय होणार आहे? यू विल गो टू द डायबिटीज. बिकॉज हाय ग्लिसमिक इंडेक्स वालं फूड काय करतं? इमिजिएटली शुगर बनवतं आणि त्यामुळं ब्लडमध्ये इन्सुलिनची मात्रा वाढते. इन्सुलिनची मात्रा वाढते. कोणाचा तरी माईक चालू आहे आणि त्याचा आवाज येतोय. तर बघा, अजून आहेच. तर लक्षात घ्यायचं की व्हाईट राईस, पोटॅटो, पास्ता, भाकरी, भात यासारखे काय आहेत? हाय ग्लिसमिक इंडेक्स असणारे फूड आहेत ते. पण त्याच्या विरुद्ध नाचण्याचं आंबील, त्याच्यानंतर आपले जेवढे तृणधान्य आहेत त्याला मिलट्स म्हणतो. हे मिलट्स काय असतात? लो ग्लिसमिक इंडेक्स वालं फूड आहे.
त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप कमी असतं आणि अशा प्रकारचं जर मिलेट्स आपण जर डाएटमध्ये जर घेतली तर पुट लेस शुगर, म्हणजे बॉडीमध्ये कमीत कमी शुगर जाईल. बिकॉज दे आर अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतं, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं आणि होल ग्रेन म्हणजे अख्खं सगळं भिजत घालायचं आहे आणि त्याचं प्रिपरेशन करायचं आहे. होल ग्रेनचं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे शुगर वाढत नाही आणि शुगर वाढली नाही की इन्सुलिन वाढत नाही. बिकॉज इन्सुलिन सिक्रिशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द शुगर. म्हणजे बॉडीमध्ये जेवढी शुगर इंटेक केलं जाईल त्याच्या प्रपोर्शनमध्ये इन्सुलिन तयार होतं. आणि इन्सुलिनचं मेन काम काय आहे? पुश द शुगर इन द टिश्यू, पुश द शुगर इन द सेल, इनसाइड द सेल. म्हणजे जे इन्सुलिन सिक्रिशनाचं काम आहे की आलेल्या शुगरला डायरेक्ट ब्लडमधनं काढून सेलमध्ये घुसवण्याचं काम हा इन्सुलिन करतो, अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ इन्सुलिन. इन्सुलिनच्या इन्फ्लुअन्समुळं हे शक्य होतं. त्यामुळं शरीरामध्ये ग्लुकोज स्टोअर करण्याची कपॅसिटी इन्क्रीज होते. एटीपी जनरेट करण्यासाठी जेवढं ग्लुकोज असतं तेवढं वापरलं जातं, बाकीचं स्टोअर्ड केलं जातं ब्लडमध्ये. ब्लड टेस्ट घेतली तर इमिजिएटली तुम्हाला दिसतं की शुगर लेवल नॉर्मल असते. परंतु जे जे काय ॲलोपॅथिक ड्रग आहेत ते काय करतात? स्टिम्युलेशन ऑफ इन्सुलिन करतात आणि ब्लड शुगर कमी करतात. पण ही सर्व शुगर सेल्समध्ये जाऊन बसते. ही क्रिया आहे. मग आता तुम्हाला इन्सुलिनच करायचं नाहीये, जे स्टोअर होता कामा नये, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? पुट लेस शुगर इन द डाएट. पुट लेस शुगर इन द डाएट हे पहिलं काम आहे. म्हणजे तुम्हाला विदाऊट मेडिकेशन डायबिटीज जर रिव्हर्स करायचा असेल तर हे पहिलं काम केलं पाहिजे. पुट लेस शुगर इन द ब्लड. ब्लड मधली शुगर कमी केली पाहिजे. मग त्याच्यासाठी तुमचं डाएट मॉडिफिकेशन केलं पाहिजे. पेशंटचं डाएट मॉडिफाय करायचं. जास्तीत जास्त फ्रुक्टोज द्यायचं त्याला. ग्लुकोज डायरेक्ट त्याला द्यायचं नाही. फ्रुक्टोज लिव्हरमध्ये जाऊन त्याचं फंक्शन आहे. त्यामुळे डायरेक्ट ग्लुकोज तयार होत नाही. दॅट इज अ फ्रुक्टोज. म्हणजे फळं जी आहेत त्याच्यामध्ये फ्रुक्टोजचं कंटेंट जास्त असतं. म्हणजे तुम्हाला जेवढी रिक्वायरमेंट शुगरची आहे तेवढीच त्याच्यामध्ये दिली जाते. द फ्रुक्टोज. फ्रुक्टोज असतं. लक्षात आलं? व्हाईट पास्ता व्हाईट फ्लोअर हे सगळं वर्ज केलं पाहिजे. हे सगळं काय केलं पाहिजे? वर्ग केलं पाहिजे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतली पाहिजे. म्हणजे भाकरी केली पण कडधान्य त्याच्यात घालून भाकरी केली, दॅट इज युजफुल फॉर द डायबेटिक पेशंट. आणि प्युअर भाकरी केली तर ती युजलेस असते. इट विल इन्क्रीज द शुगर लेवल वाढवली जाईल. पण त्याच्यात होल ग्रेन तुम्ही त्यापासून तयार केलेले जे वस्तू आहेत की त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतं. ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतं ते घेणं गरजेचं असतं. त्यामुळं मिलटचं जे आंबील किंवा जे प्रकार आहेत ते काय असतात? लो ग्लिस्मिक इंडेक्स फूड असतं. आणि लो ग्लिस्मिक इंडेक्स फूड तुम्ही जर सेवन केलं तर ग्लुकोज लेवल वाढत नाही ब्लडमधली. 24 तासामध्ये त्याला वेळ लागतो डायजेशनला आणि नंतर ग्लुकोज लेवल वाढते. त्याच्यामुळे इन्सुलिन सिक्रिशनचं प्रमाण कमी होतं आणि जास्तीत जास्त शुगर ढकलली जात नाही सेलमध्ये. तर त्याच्यासाठी पुट लेस शुगर इन. You should maintain a moderated, not high, intake of protein. प्रोटीन थोडेसे घेतले पाहिजे पण जास्त प्रमाण सुद्धा नाही. हाय, नॉट हाय, मॉडरेटेड प्रमाणामध्ये प्रोटीन घेतलं पाहिजे. कार्बोहायड्रेट बंद केलं म्हणून प्रोटीन वाढवायचं नाही. प्रोटीन सुद्धा प्रमाणातच घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. When it is digested, dietary protein such as meat break down into amino acid.
म्हणजे प्रोटीन सोर्स म्हणजे काय करतं, मांसाहार हा प्रोटीन सोर्स आहे. मीठ जे असतं त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि ते ब्रेकडाऊन इंटू अमायनो ऍसिड. ॲडिक्वेट प्रोटीन इज रिक्वायर्ड फॉर गुड हेल्थ. प्रमाणामध्ये जर प्रोटीन घेतलं तर ते आपलं आरोग्य चांगलं ठेवायला मदत करतात. बट एक्सेस अमायनो ऍसिड could not be stored in the body, so the liver convert them into glucose. एक्सेस ग्लुकोज, एक्सेस प्रोटीन आपल्या ब्लडमध्ये राहू शकत नाही, त्याला लिव्हर ताबडतोब ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. कशात रूपांतर करते? ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. ग्लुकोजमध्ये रूपांतर, हे लक्षात ठेवायचं. दॅट कन्वर्टेड इन टू ग्लुकोज, ग्लुकोजमध्ये तयार होतं. देअरफॉर इटिंग टू मच प्रोटीन ऍड शुगर टू द बॉडी. सो वी शुड अवॉइड हायली प्रोसेस्ड कॉन्सन्ट्रेटेड प्रोटीन सोर्स सच ॲज प्रोटीन शेक, प्रोटीन बार, प्रोटीन पावडर. हे सगळं काय केलं पाहिजे, आपण अवॉइड केलं पाहिजे, हे बंद केलं पाहिजे. कारण हे काय करतं, ग्लुकोजचं प्रमाण वाढवतं. प्रोटीन शेक घेतले जातात, कॉन्सन्ट्रेटेड फ्रॉम ऑफ प्रोटीन सोर्स घेतो आपण, एक्सेस प्रोटीन सेवन करतो, एक्सेस प्रोटीनचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोजमध्ये. हु इज डुईंग? लिव्हर एक्सेस अमायनो ऍसिड जे असतात त्याला पूर्णपणे प्रोटीनमध्ये ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. म्हणजे पुन्हा शुगर ब्लडमध्ये जायला लागते. म्हणून काय, हाय प्रोटीन डाएट सुद्धा चालत नाही, प्रपोर्शनल घेतलं पाहिजे सगळं. म्हणजे प्रोटीन पण प्रपोर्शन मध्ये घेतलंय. आता व्हॉट अबाउट फॅट? फॅटची काय कंडिशन आहे बघा. व्हॉट अबाउट डायटरी फॅट? नॅचरल फॅट सच ॲज फाउंड इन द अवाकोडा, नट्स अँड ऑलिव्ह ऑइल. जेवढे तुमचे शेंगदाणे म्हणा, सोया म्हणा, नट्स जेवढे जेवढे आहेत त्या नट्समध्ये फॅट असतात. नॅचरल फॅट म्हणतात त्याला. याला काय म्हणतात? नॅचरल फॅट. अवाकोडा एक फळ आहे. त्या अवाकोडा फॉरेनमध्ये मिळतं, ते अमेरिकेमध्ये मिळतो अवाकोडा. त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं? फॅट असतात. नट्समध्ये म्हणजे तुमचे शेंगदाणे आहेत, काजू आहे, बदाम आहेत, हे सगळे नट्स आहेत. जेवढे जेवढे बिया आहेत त्या बियामध्ये काय असतं? फॅट्स असतात, नॅचरल फॅट असतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये मेजर कॉम्पोनंट ऑफ द मेडिटेरियन डाएट हॅव मिनिमल इफेक्ट ऑन द ब्लड ग्लुकोज ऑर इन्सुलिन. बघा, लोकांचा गैरसमज आहे, फॅट बंद करून बसतात लोक. नॅचरल फॅट खायचं बंद करतात. शेंगदाणे खा, नट्स खा, काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. ते खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. कारण ग्लुकोजच्या लेवलवर, इन्सुलिनच्या लेवलवर फॅट काहीही परिणाम करत नाहीत. इलिमिनेटिंग फॅट तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तर आवाज येत नाहीये. कोणाला येत नाही आवाज? बाकीच्यांना आवाज येतोय का? येते येते सर, येते. त्यांचा पर्टिक्युलर स्वतःचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी रिसेट करावं. नेट ट्रबल आहे तुम्हाला म्हणून आवाज येत नाही. माझ्याकडे मी काय करू शकत नाही. त्यांनी बाहेर जायचं आणि पुन्हा रिजॉईन करायचं. त्यांनी बाहेर जाऊन पुन्हा रिजॉईन करा. मला सेम प्रॉब्लेम झालता. लॉग आउट हा करून परत लॉग इन केल्यानंतर आवाज चालू झाला. हा, म्हणजे ज्या लोकांना येत नाही त्यांनी लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करायचं, म्हणजे आवाज यायला चालू. नेटवर्क इश्यू असतो आणि इथं बसून मी काय करू शकत नाही त्याला. वन वे गेम चालू होतो त्याचा. तर लक्षात घ्या, त्यांनी बंदच केलेलं नाही तर तसेच बसलेले आहेत. त्यांना ऐकायलाच येत नाही तर ते काय बोलणार. चॅट विंडो आवाज येत मधनं, नाही सर, आवाज. चॅट विंडो मधनं त्यांना हे करा, संपर्क करा चॅट विंडोतून. कोल्हे सर, चॅट करा त्यांच्याशी, चॅट विंडोत त्यांना मेसेज पाठवा. त्यांना ऐकायला येत नाही, त्यामुळे आपण इकडनं काही जरी सांगितलं तरी उपयोग होत नाही. चॅट विंडो त्याच्यासाठी डायरेक्ट त्यांना मेसेज पाठवा तुम्ही.
म्हणजे त्यांच्या लक्षात येईल आणि रिसेट करतील ते. आणि नुसतंच नाही तर आवाज येत नाही, आवाज येत नाही ओरडत राहतील. तरी सगळ्यांनी लक्षात ठेवावं की आवाज येत नसेल तर रिसेट करायचं, लॉग आउट करायचं आणि लॉग इन करायचं. असा प्रॉब्लेम तुम्हाला जर झाला तर रिकनेक्ट करायचं. तर प्रश्न होता की डायटरी फॅटचा काहीही शुगरवर परिणाम होत नाही, इन्सुलिनच्या सिक्रिशनवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे डायबिटीज पेशंटने वेट जर जास्त नसेल, कोलेस्ट्रॉल वाढलेलं जर नसेल, तर त्यांनी 100% फॅट्स खायला काही हरकत नाही. फॉर द पर्पज ऑफ एनर्जी, एनर्जीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू फॅट खाऊ शकतात. चहा केलीस तू? चहा कर की मला पुढे. छान आहे बाळ माझं, कसं करते बघ. आजी आई एक दिवस हा? हा. माझा रुमाल एक कुठं पडला पण नसतो, पट्ट्याचा असा होता. अहो, कुणाचं माईक चालू आहे? बंद माईक करा. चालू आहे. कुणाचा आजी आले वाटते बघा. हा, आजी आली. आजी कुठे? अमृता वडके ताई, तुमचं मोबाईल म्यूट करा. मोबाईल नीट कर. तर इन्सुलिन म्हणजे काय झालं, फॅट जे असतं ते फॅट काही इन्सुलिनवर परिणाम करत नाही. म्हणजे डायबिटीजमध्ये फॅट इज नॉट ए डेंजरस सिस्टम. नॅचरल फॅट घ्यायला काही हरकत नाही, आर्टिफिशियल नाही, ट्रायग्लिसराईड नाही, प्रोसेस्ड फॅट नाही. नाहीतर लोक म्हणजे तळलेलं खातो, तळलेलं खायचं नाही, त्याच्यात ट्रायग्लिसराईड असतं. त्यामुळं डायरेक्ट तेल चटणी खाल्ला तर काही होणार नाही तुम्हाला. म्हणजे तेल चटणी खाऊ शकतो डायबिटिक पेशंट, डायरेक्ट नट्स खाऊ शकतो. आणि सेकंड सोर्स ऑफ एनर्जी काय आहे तर फॅट आहे. म्हणजे जो ग्लुकोज बंद करायचा असेल तर आपल्याला फॅटमधून सुद्धा ऊर्जा मिळू शकते. फॅट मेटाबॉलिझम मधून एनर्जी तयार होते. त्यामुळं तुम्हाला ग्लुकोजची गरज आहे असं नाहीये. फॅट कॅन ऑल्सो वर्क. Eggs and the butters are also excellent source of natural fat. म्हणून पंचगव्याले म्हणतात तूप खावा, काही होत नाही. मांसाहार करणारे लोक म्हणतात एग्ज खावा, काही होत नाही. विश्वरूप राय चौधरी म्हणतात खाऊ नका. कारण त्यांनी असे पुरावे दिलेले आहेत की ॲनिमल फॅट घेतल्यानंतर सेलचं वॉल चेंज होतं, मॉडिफाय होतं. असे त्याच्याकडे दाखले आहेत. रिसर्चमध्ये असं ऑब्टेन झालेलं आहे, माहिती मिळालेली आहे रिसर्चमध्ये. बरेचसे त्याच्या संदर्भाचे पेपर्स आहेत. विश्वरूप राय चौधरींचं जे डायबिटिकचं जे पुस्तक आहे, क्युअर इन 72 आवर्स डायबिटीज टाईप 1 अँड टाईप 2, याच्यामध्ये त्यांनी सगळे त्या सायंटिफिक प्रूफचे रेफरन्सेस दिलेले आहेत. त्या रेफरन्सेसमध्ये ॲनिमल फॅट काय करतं, काऊ मिल्कच्या बद्दलचा एक प्रोग्राम त्याच्यामध्ये लिहिला. प्रोटीन फ्रॉम द काऊ मिल्क that is called as a casein. Immunity confused with the casein with a beta cell. म्हणजे या ठिकाणी काय होतं बघा, ॲनिमल फॅट घेतल्यानंतर काय ट्रबल होतं बघा. तर इम्युनिटी जी तो आहे कन्फ्यूज होते द केसिन विथ द बीटा सेल. त्याला काय वाटतं, बीटा सेलला ते काय म्हणतं, केसिन म्हणतं. बीटा सेलला केसिन म्हणतं. आणि इम्युनिटी अटॅक ऑन द बीटा सेल. त्याच्यामध्ये काय होतं, बीटा सेल म्हणजे ज्यातनं इन्सुलिन तयार होतं ते बीटा सेललाच मारलं जातं. ऑटो इम्युन डिसीज म्हणतात. अँड दॅट इज कॉल्ड एज डायबिटिक 1. डायबिटिक 1 चं प्रमाण वाढायचं मेन कारण दूध, काऊ मिल्क. आता काऊ कुठली, काऊ कुठली,
होस्टन जर्सी. होस्टन जर्सीचं दूध जर प्यायलं तर 100% डायबिटीज 2 होण्याचे चान्सेस निर्माण होतात. काऊ मिल्क कुठला अलाव केलंय? देशी गाईचं दूध. देशी गाईचं दूध करत नाही. पण विश्वरूप राय चौधरी सांगतात की बिलकुलच घेऊ नका. बिलकुलच घेऊ नका. त्याचं कारण आहे की मिळणारं दुधाची काय आहे हे कोणालाच माहित नाही. द क्वालिटी ऑफ द मिल्क तुम्हाला जे मिळणार आहे त्याच्याबद्दलची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. हे देशी गाय आहे का होस्टन जर्सी आहे का म्हशीचं दूध आहे, त्याचा काही पत्ता लागत नाही. आणि त्यामुळं विश्वरूप राय चौधरी सांगतात की ॲनिमल फॅट घेऊ नका. ॲनिमल फॅट घेऊ नका. त्याचं मागचं कारण हे आहे कारण त्याच्यामध्ये जे केसिन नावाचं प्रोटीन असतं ते आपल्या इम्युनिटी सिस्टीमला कन्फ्यूज करतं, कन्फ्युजन निर्माण करतं. आणि त्याला वाटतं की बीटा सेल म्हणजेच आरोपी आहेत आणि एकच काम आहे त्या आरोपीला मारायचं काम करायचं. इम्युनिटी त्याला किल करायला सुरू करते आणि याच्यामध्ये काय होतं, नंबर ऑफ सेल्स इन द पॅनक्रिया डाऊन होतात आणि त्यामुळं डायबिटीज 1 नावाचा प्रकार चालू. डायबिटीज 1 तयार होतो, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज होतो. आणि इट इज प्रूव्ड बाय द सायंटिफिक रिसर्च. पेपर्स आहेत त्याच्यामध्ये. 1992 साली फिनलँडमध्ये झालेलं न्यू इंग्लिश जर्नल ऑफ मेडिसिन, न्यू इंग्लिश जर्नल ऑफ मेडिसिन या जर्नलमध्ये ॲनिमल फॅट बाबतचं कन्क्लुजन दिलेलं आहे. 1994 मध्ये एक पेपर पब्लिश झाला USA मध्ये, अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडॅट्रिक्समध्ये. ज्युएलिन डायबिटीजचं प्रमाण जेव्हा अमेरिकेमध्ये वाढलं तेव्हा रिसर्च केला गेला 1994 साली आणि त्याच्यामध्ये असं निदर्शनात आलं की काऊ मिल्क घेतल्यामुळं मुलांच्या मध्ये डायबिटीज 1 ची निर्मिती झाली. 1960 जसं होस्टन जर्सी भारतामध्ये आल्यानंतर भारतामध्ये सुद्धा डायबिटीज 2 चे पेशंट वाढले. त्यांची संख्या डायबिटीज 1 चे पेशंटची संख्या वाढली. डायबिटीज 2 ऐवजी डायबिटीज 1 च्या पेशंटची संख्या प्रचंड झाली. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज भारतामध्ये एक इपिडर्मिस सारखा पसरले गेलेला आहे. आणि ह्याला कारण आहे काऊ मिल्क, पर्टिक्युलरली होस्टन जर्सीचं जे गाय आहे त्या जर्सी गायीचा हा प्रॉब्लेम आहे. 1999 सालीमध्ये फिनलँडमध्ये परत रिसर्च झालं, डायबिटीज जर्नलमध्ये ही उल्लेख दिलेला आहे. आणि 2005 मध्ये चायनामध्ये चायना स्टडीमध्ये सुद्धा त्यांना हेच आढळलेलं आहे. त्या रिसर्चचं कन्क्लुजन काय होतं बघा. The above studies concluded the following. The chemical structure of the milk is so designed that is suitable to consume by the infants. जे लहान मुलं आहेत त्यांच्याकरिता ते आहे. If you observe the behavior of the animal, you will find that no animal consumes milk lifelong except human. म्हणजे माणसाशिवाय दुसरा कुठलाही प्राणी दूध पित नाही. Chemical structure of the milk of each mammal is designed differently. म्हणजे जेवढे मॅमलियन्स आहेत त्या प्रत्येकाची दुधाची क्वालिटी वेगळी आहे. दुधाची क्वालिटी वेगळी आहे. त्याचं ॲनाटॉमिकल केमिकल स्ट्रक्चर जर बघितलं ते डिफरन्शिएट असतं, वेगवेगळं असतं. हेन्स ड्रिंकिंग मिल्क ऑफ अदर स्पीसीज मे नॉट बी बायोलॉजिकल करेक्ट. बायोलॉजिकली ते करेक्ट नाही. दुसऱ्या प्राण्याचं दूध पिणं हे बायोलॉजिकली करेक्ट नाही. हिअर द ह्युमन्स ब्रेक द नेचर्स लॉ being only animal to consume milk of other species. अदर स्पीसीजचं मिल्क घेण्याचे प्रकार त्याच्यामध्ये सुरू झाले, आपल्या ह्युमन बिईंग मध्ये सुरू केले गेले. काऊ मिल्क इज मेड अप ऑफ स्पेसिफिक प्रोटीन कॉल्ड एज केसिन. अकॉर्डिंग टू लँडमार्क स्टडी पब्लिश्ड इन द चायना स्टडी, the protein casein is not fit for the human consumption.
As many of us, our immunity confused between the protein fragment of cow milk and the beta cell of the body. This results in immunity attack a beta cell of the body, leading to autoimmune disease, specifically diabetes 1. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये केसिन जर तसंच राहिलं, अनडायजेस्टेड फॉर्म मध्ये केसिन जर राहिलं तुमच्या शरीरामध्ये, तर ते केसिन लुक लाईक अ बीटा सेल. बीटा सेलचं आणि त्याचं स्ट्रक्चर सेम असतं. आणि इम्युनिटी सिस्टमला इट इज अनवॉन्टेड पार्टिकल. इम्युनिटी याला काय म्हणते? अनवॉन्टेड पार्टिकल. आणि अनवॉन्टेड पार्टिकल केलं की इम्युनिटी जी तुमची आहे, WBC जी आहेत, लिम्फोसाइट्स जे आहेत, हे डायरेक्टली त्याच्यावर अटॅक करतात. आणि हा अटॅक झाला की पॅनक्रियामधले बीटा सेल्स मरायला सुरू होतं आणि डायबिटीज नॉन तयार होत. म्हणजे ओरल इंटेक्ट ऑफ मिल्क. म्हणून विश्वरूप राय तरी काय म्हणतात, मिल्क अवॉइड करा, मिल्क अवॉइड करा. ॲनिमल फॅट खाण्याचं बंद करा. बिकॉज इन द डायबिटीज पेशंट इट इज अ डेंजरस. कारण ऑलरेडी त्यांच्यामध्ये डायबिटीज 1 झालेला आहे, त्यांच्या बीटा सेल मरायला सुरू होतं आणि वर्स कंडिशन झाली तर इन्सुलिन तयार होत नाही आणि तो क्युअर होण्याच्या भानगडीत येत नाही. आतापर्यंत तुम्ही खाल्लेलं आहे, बंद करा. ते बंद केल्याबरोबर काय होणार आहे? केसिन डायजेस्ट होऊन जाईल, निघून शरीरातनं निघून जाईल आणि मग तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऑटोइम्युन डिसीज होणार नाही, बीटा सेल मरणार नाहीत आणि पॅनक्रियाची कंडिशन नॉर्मल करता येईल. पॅनक्रियाची कंडिशन तुम्हाला नॉर्मल करता येईल. ही फॅक्ट आहे. दिस इज द फॅक्ट. ही फॅक्ट आहे. तर केसिन पर्टिक्युलरली इट इज अ डेंजरस. केसिन असतं ते डेंजरस असतं. म्हणून विश्वरूप राय चौधरी सांगतात की तुम्ही नट्स खा, प्लांट प्रोटीन घ्या, पण ॲनिमल प्रोटीन घेऊ नका. म्हणजे मांसाहार बंद करा, दूध बनण्याचं बंद करा, ॲनिमल ओरिजिन प्रॉडक्ट सगळे बंद करा. लक्षात आलं? नॅचरल डाएट जे आहे, नॅचरल फॅट जे असतात, there is no harmful effect on the human body. Eating dietary fat does not lead to type 2 diabetes or heart disease. हार्ट डिसीज पण होत नाही आणि टाईप 2 डायबिटीज पण होत नाही. तेल चटणी खावा, पण फ्राईड खाऊ नका. ट्रायग्लिसराईड वाढवू नका. जेव्हा ऑइल बॉईल केलं जातं तर ते रूपांतर कशामध्ये होतं? त्याचं ट्रायग्लिसराईड मध्ये रूपांतर होतं. ट्रायग्लिसराईड मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि हे ट्रायग्लिसराईड काय करतं? हार्ट डिसीज आणि डायबिटीज क्रिएट करतं. त्यामुळे तळलेले पदार्थ खाऊ नका. फ्राईड फूड अवॉइड करा. डोंट ईट फ्राईड फूड. पण तुम्ही डायरेक्ट तेल घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन आणि ग्लुकोजवर काहीही परिणाम होत नाही. In fact, it's beneficial because it helps to feel without adding sugar to the body. म्हणजे तुम्ही फॅट खाल्लं की तुमचं पोट भरण्याचा भाग होतो आणि पोट भरलं, एम्प्टीनेस, पोट भरल्यासारखं झाल्यानंतर तुम्ही तुमचं जेवण बंद करता, जड येतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तेलकट तेल जास्त खाल्लं किंवा घाल की पोट गच्च होतं, आपलं पोट फुल होतं. त्यामुळे तुमचं इंटेक बंद होतं. शुगर तुम्ही आत घालत नाही, बंद केली जाते. टू पुट लेस शुगर इन टू द बॉडी, स्टिक टू द होल नॅचरल अनप्रोसेस्ड फूड. म्हणजे तुमच्या शरीरातली जर शुगर वाढवायची नसेल तुम्हाला तर नॅचरल अनप्रोसेस्ड फूड खाल्लं पाहिजे. नॅचरल फूड खाल्लं पाहिजे, अनप्रोसेस्ड फूड खाल्लं पाहिजे. ईट अ डाएट लो इन रिफाइंड कार्बोहायड्रेट, मॉडरेटेड प्रोटीन, हाय इन नॅचरल फॅट. तुमचं डाएट कसं असलं पाहिजे बघा? लो इन रिफाइंड कार्बोहायड्रेट, मॉडरेटेड प्रोटीन, हाय इन द नॅचरल फॅट. म्हणजे नट्स खावा,
सगळे नट्स खायला हरकत नाही, शेंगदाणे खा. शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता, सरळ सरळ आहे, पोट भरतंय शेंगदाणे खाऊन सुद्धा. चपातीत भाकरी भात खाण्यापेक्षा सुद्धा शेंगदाण्यानं पोट भरू शकतं. मॉडरेटेड प्रोटीन खावा. आणि हे सगळं तुम्हाला काय केलं जातं, इट इज अ डायबिटीज डाएट, यालाच म्हणतात डायबिटीज डाएट. रिफाईंड कार्बोहायड्रेट आणि सिम्प्लेक्स कार्बोहायड्रेट काय करतं, ग्लुकोजचं लोड वाढवतं, शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढवतं. आणि ग्लुकोज वाढलं की इन्सुलिन वाढतं, इन्सुलिन वाढलं की ग्लुकोज सेलमध्ये जाऊन बसतं आणि वर्स्ट कंडिशन होते, दॅट बिकम डायबिटीज 2. आणि केसिन सारखे ॲनिमल फॅट तुमच्या शरीरात जर गेले तर ते आपल्या इम्युनिटी सिस्टीमला कन्फ्यूज करतं. आणि इम्युनिटी सिस्टम काय म्हणते, अनवॉन्टेड पार्टिकल शरीरामध्ये आलेला आहे, ते अटॅक करतं आपल्या पॅनक्रियाच्या बीटा सेलवर. आणि बीटा सेल लॉस झाला की डायबिटीज 1 क्रिएट होतो. त्यामुळं डाएटमध्ये सुद्धा आपल्याला, डाएट गॉट द रोल टू कंट्रोल एक्स्ट्रा शुगर इन द बॉडी. तर डाएट हा एक त्यातला पार्ट आहे. आता प्लांट प्रोटीन चांगलं असतं याच्याबद्दल पण सर्वे झालेला आहे. 2000 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ फिजियोलॉजी अँड एंडोक्राइनॉलॉजी अँड मेटाबॉलिझम, प्लांट प्रोटीन कंपेअर्ड विथ द केसिन इम्प्रूव्ह द ग्लुकोज टॉलरन्स अँड इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. बघा, 2000चं जे अमेरिकन जर्नल ऑफ फिजियोलॉजी एंडोक्राइनॉलॉजी आणि मेटाबॉलिझम नावाच्या जर्नलमध्ये एक आर्टिकल पब्लिश झालं, एक रिसर्च थेरी पब्लिश झाली की त्याच्यात त्यांना असं दिसलं की प्लांट प्रोटीन कंपेअर्ड टू द केसिन इम्प्रूव्ह द ग्लुकोज टॉलरन्स अँड इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. म्हणजे तुम्ही प्लांट प्रोटीन जर घेतलं इन्स्टेड ऑफ ॲनिमल प्रोटीन, यू टेक अ प्लांट प्रोटीन, इट इज बेटर टॉलरेटेड ग्लुकोज आणि इन्सुलिन रेजिस्टन्स त्याचा कमी होतो. लक्षात आलं का? म्हणून तुम्ही काय खाल्लं पाहिजे, नट्स खाल्ले पाहिजेत, नॅचरल गोष्टी खाल्ल्या पाहिजे. पूर्वीच्या काळी तेल खात होते, नुसतं कच्चं तेल खात होते, कधीही उकळलेलं तेल ते लोक खात नव्हते. कच्चं तेल आणि चटणी घेऊन भाकर बरोबर खाणारे लोक होते. हे त्यांचं डाएट होतं. इट इज व्हेरी सिम्पल डाएट. दे आर युझिंग काय करत होते, फॅट कंटेंट ते घेत होते, फॅट कंटेंट ते घेत होते मोठ्या प्रमाणामध्ये. शेंगदाणे खायचे लोक जेवणामध्ये, प्रत्येक वेळेला थोडं थोडं मुठभर शेंगदाणे खाण्याची प्रवृत्ती होती. ती शेंगदाणे म्हणजे काय होतं, नॅचरल फॅट देत होते. प्रोटीन कमी, नॅचरल फॅट जास्त. जेवणामध्ये शेंगदाणा घातला की जेवण कमी जातं, ऑटोमॅटिकली कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी होतं आणि फॅटचं प्रमाण वाढतं. दॅट डझंट क्रिएट इन्सुलिन रेजिस्टन्स, इन्सुलिन वाढत नाही, ग्लुकोज इंटॉलरन्स, बेटर इंटॉलरन्स असतं त्याच्यामध्ये. 2002 मध्ये एक आणखीन रिसर्च झाला, डायबिटीज केअर, पब्लिश इन द डायबिटिक केअर नावाचं जर्नल असतं, त्याच्यामध्ये पब्लिक झालं. काय झालं, बेनिफिशियल इफेक्ट ऑफ प्लांट प्रोटीन इंटेक पोस्ट मेनोपॉजल वुमन विथ टाईप 2 डायबिटीज. जे मोनोपाज झालेली जी वुमन आहे, स्त्री आहे, जिला डायबिटीज 2 आहे, अशामध्ये काय झालं, त्यांना बेनिफिट मिळालं तिला प्लांट प्रोटीन मुळे. जर्नल ऑफ न्यूट्रिशन 2003 मध्ये पब्लिश झाला, प्लांट प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट अँटी डायबिटिक अँड हायपोलिपिडेमिक इफेक्ट. म्हणजे वजन पण वाढत नाही, अँटी डायबिटिक आहे. बघा, म्हणजे तुम्ही रिफाइंड प्रोटीन घेण्याऐवजी प्लांट प्रोटीन, प्लांट फॅट जर घेतले तर तुम्हाला बेनिफिट मिळतो. कशाचा, अँटी डायबिटिक म्हणून काम करतं. आणि हायपोलिपिडेमिक म्हणजे तुमचं चरबी सुद्धा वाढत नाही, चरबी सुद्धा वाढत नाही. म्हणजे नॅचरल फॅट तुम्ही घेतलं पाहिजे, प्लांट बेस्ड फॅट घेतलं पाहिजे, नॅचरल फॅट विच इज अवेलेबल इन द प्लांट, तेच तुम्ही यूज केलं पाहिजे. पण तेल चालतंय म्हणून तेलाला उकळून खाणं, त्याच्या प्रॉपर्टी चेंज केल्या जातात. तेल जेव्हा गरम केलं जातं
तेव्हा त्याची टोटल प्रॉपर्टी चेंज होते. इट कन्वर्टेड इंटू द ट्रायग्लिसराइड. Natural fat converted into the triglyceride, and the triglyceride is a dangerous atom. Triglyceride एक डेंजरस ॲटम आहे. त्यामुळे नॅचरल फॅट म्हणजे अनप्रोसेस्ड फूड. तुम्ही काय घेतलं पाहिजे? अनप्रोसेस्ड फूड घेतलं पाहिजे. नॅचरल फॅट घेतली पाहिजे, अनप्रोसेस्ड, की त्याला काहीही करायचं नाही, डायरेक्ट तेल खावा, काय होत नाही. त्या शरीरामध्ये काहीच होत नाही, चांगलंच त्याचं बेनिफिट. आणि म्हणून ईट अ डाएट लो इन अ रिफाइंड कार्बोहायड्रेट, मॉडरेटेड प्रोटीन आणि हाय इन नॅचरल फूड. नॅचरल फॅट त्याच्यामध्ये हाय असायला पाहिजे, मॉडरेटेड प्रोटीन घेतलं पाहिजे, आणि रिफाईंड लो डाएट इन रिफाइंड कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात घेतलं पाहिजे. आता हे काय झालं? लेस शुगर इन टू द बॉडी. हे सगळं काय करतं? लेस शुगर इन द बॉडी, बॉडीमध्ये शुगर पाठवत नाही. आता नेक्स्ट स्टेज आहे बर्निंग ऑफ रिमेनिंग शुगर. बर्निंग ऑफ रिमेनिंग शुगर, सेकंड पार्ट येतो तुमचा, बर्निंग ऑफ द रिमेनिंग शुगर. बोथ रेजिस्टंट aerobic ट्रेनिंग कॅन हॅव अ बेनिफिशियल इफेक्ट ऑन द टाईप 2 डायबिटीज. त्याच्यामध्ये योगासन, स्ट्रेचिंग, हे जर तुम्ही सगळं केलं तर डायबिटीज कंट्रोलमध्ये राहायला मदत केली जाते. कारण फॅट बर्निंग केलं जातं. अशा विशिष्ट प्रकारचे योगासनं जर तुम्ही केली तर तुमचं फॅट बर्न होतं. तर एक्झरसाइज इज रिक्वायर्ड टू बर्न द फॅट इन द बॉडी. म्हणजे हाय मोटॅबॉलिक ऍक्टिव्हिटी जर तुमच्या शरीरामध्ये जर केली आपण, तर काय होणार आहे? ऑटोमॅटिकली जे स्टोअर्ड झालेलं आहे ग्लुकोज ते युटिलाइज होले जाईल आणि बर्निंग ऑफ फॅट होऊन जातं. बर्निंग ऑफ द शुगर, शुगरला बर्न केलं जातं. तर त्याच्यामध्ये काय आहे? एक्झरसाइजचा रोल आहे, एक्झरसाइजचा रोल आहे. Both the resistance and aerobic training can have a beneficial effect on the type 2 diabetes, but it is far less powerful in reversing the disease than the dietary intervention. म्हणजे हे आहे, डायटरी इंटरव्हेन्शन महत्वाचं आहे, डायटरी मॉडिफिकेशन महत्वाचं आहे, त्याचबरोबर एक्झरसाइज पण केला पाहिजे, त्याचा लेस पॉवरफुल बेनिफिट आहे. आणि फास्टिंग हे संप्लिष्ट आहे. फास्टिंग हे सगळ्यात सिम्पलेस्ट अँड द शुअरेस्ट मेथड टू फोर्स युअर बॉडी टू बर्न द शुगर. म्हणजे उपवास करणे हे आपल्याला बर्निंग ऑफ शुगर करू शकतो. आपण त्याच्यामध्ये बर्निंग ऑफ शुगर करू शकतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी शुगर साठलेली आहे त्याला कमी करण्याचा एक पार्ट आहे फास्टिंग, एक पार्ट आहे फास्टिंग. नॅचरल मेथड ऑफ बर्निंग द शुगर, फास्टिंग करणं सगळ्यात जबरदस्त. आता ॲरोबिक ट्रेनिंग करण्याकरता तुमची कपॅसिटी पाहिजे ना. तुमचं बॉडीचं जर मेटाबॉलिक प्रोसेस डाऊन झालेली असेल, अशा कंडिशनमध्ये तुम्ही एक्झरसाइजच करू शकत नाही, ॲरोबिक ट्रेनिंग करू शकत नाही, टेन्सस एक्झरसाइज करू शकत नाही. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला बॉडीचं
मेटाबॉलिझम वाढवण्याचं नॅचरल रिसोर्सेस काय आहे बघितलं पाहिजे. शरीरामध्ये मेटाबॉलिझम वाढलं पाहिजे. आता विश्वरूपराय चौधरी काय सांगतात? विश्वरूपराय चौधरी काय सांगतात की सकाळी 8 ते रात्री 8, सकाळी 8 ते रात्री 8 हा 12 तासाचा जो टायमिंग आहे भोजन घेण्याचा काळ, सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत तुम्ही भोजन घेऊ शकता. त्यावेळेला पॅनक्रिया ऍक्टिव्हेट झालेले असतात. सकाळी 8ला पॅनक्रिया ऍक्टिव्हेट होते आणि संध्याकाळी 8 नंतर पॅनक्रियाचं काम बंद होतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं आयुर्वेदाप्रमाणे पित्त काळामध्ये काय होतं, पचनाची क्रिया चांगली होते. तर विश्वरूपराय चौधरी हेच सांगितलेलं आहे की सकाळी 8 ते रात्री 8 काय करा, डाएट घ्या 12 तास. पण प्रोलॉंग टाइम जर असेल, 2 मील मधलं जर अंतर जास्त असेल, इट विल तुमचं काय होणार आहे, वेट गेन व्हायला सुरू होणार. वेट गेन व्हायला सुरू होणार. युअर ग्लुकोज इज नॉट एट ऑल यूज. ब्लड मधली ग्लुकोजची लेवल वाढणार. ब्लड मधली ग्लुकोजची लेवल वाढत राहणार आणि त्याला कन्वर्ट केलं जाणार. इट विल पुश, इन्सुलिन निर्मिती होणार. पॅनक्रिया ट्राय टू काय करायला लागणार, ट्राय टू पुश द ग्लुकोज इन टू द सेल. म्हणजे प्रोलॉंग डिफरन्सेस इन द डाएट क्रिएट प्रॉब्लेम. म्हणून विश्वरूपराय चौधरीने सांगितलं की तो टाइम रिड्यूस करा. 5 ते 7 तासामध्ये कंप्लीट करा तुमचं खाणं. जे काय जेवढी तुमचं रिक्वायरमेंट ऑफ डाएट आहे ते कमी वेळात करा. आता कमी वेळामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, त्याला पचायला लागलेला टाइम हा जो आहे तो पॅनक्रियाचं इन्सुलिनचं जे टाइम आहे, इन्सुलिनचं जे टाइम आहे, इन्सुलिन एक तयार करण्याचं टाइम पेक्षा लवकर येतो. त्यामुळं ब्लडमध्ये शुगरच राहत नाही. आणि त्याच्याबरोबर बर्निंग ऑफ द फॅट केलं, बर्निंग ऑफ द शुगर केलं, एक्झरसाइज सुरू केला, इंटेक बंद केलं, एक्झरसाइज तुम्ही जर सुरू केला तर काय होणार आहे, इमिजिएटली तुमची शुगर कमी व्हायला मदत होणार. बॉडीमधली जी शुगर आहे त्याला बर्न केलं जाणार. म्हणून महत्वाची गोष्ट ती पण आहे, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट फॅट पचवायला शरीराची ताकद खर्च पडते. कारण इनव्हेरिएबल टाइम ऑफ द डायजेशन, सिंपल कार्बोहायड्रेट ताबडतोब पचले जातात, ताबडतोब त्याची ग्लुकोजून रक्तामध्ये जाते, ताबडतोब. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमला फार कमी वेळ लागतो चालू ठेवायला, की जी डायरेक्ट शुगर बनवायला मदत करते. आपल्याला माहिती आहे दीज आर यंग ऑर्गन, दीज आर यंग ऑर्गन. यंग ऑर्गनचं काय काम आहे, जेवायला जेवण तुमचं पोटामध्ये येईल, शरीरामध्ये येईल, त्याच वेळेला काम करायचं आहे, त्याच वेळेला काम चालू करायचं, लक्षात घ्या. म्हणजे त्या पिरियडमध्ये ते काम करत असतं, इतरच्या पिरियडमध्ये ते आयडियल असतं, आयडियल असतं. म्हणजे शॉर्ट स्पॅन मध्ये तुम्ही जर खाल्लं आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतील तर त्याला पचायला खूप वेळ लागतो, इन्सुलिन लवकर तयार होत नाही. त्यामुळं शुगर हळूहळूच सेलमध्ये जाते, जास्त प्रमाणात जाऊ शकत नाही. तर जे पचनाचा जो इनव्हेरिएबिलिटी आहे, प्रोटीन पचायला वेळ लागतं, कार्बोहायड्रेट पचायला सोपं आहे, फॅट पचायला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे त्याचं गणित जर तुम्ही घेतलं, गणित बघितलं तर ते आहे.
म्हणजे मोठ्या प्रमाणात छोट्या टाइम मध्ये तुम्ही जर डाएट घेतलं तर बॉडीला बराच काळ काम करत राहावं लागतं आणि बराच काळ काम केल्यामुळं ग्लुकोज आहे ते यूज केलं जातं शरीरामध्ये. त्याला डायजेस्ट करण्यासाठी ग्लुकोजचा यूज केला जातो आणि हा ग्लुकोज यूज केल्यामुळं काय होतं, ऑटोमॅटिकली बर्निंग ऑफ शुगर होऊ शकते. फास्टिंग मध्ये काय होतं, इनपुट बंद करता आणि तुम्ही एक्सरसाइज करताय. पण मला तुम्ही सांगा, न जेवण घेता बराच काळ सस्टेनेबिलिटीने काम नाही करू शकत, याचा अर्थ तुमच्या शरीरामधले साठवलेली शुगर वापरली जात नाही आणि ते डिमांड करतं बाहेरून. कारण तुमच्या शरीराची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी पुअर झालेली आहे. सिंग्वाइन टेम्परामेंट, लिम्फॅटिक टेम्परामेंट, मिक्स्ड टेम्परामेंट. टेम्परामेंट स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की सिंग्वाइन मध्ये फास्टर ऍक्शन आहे, ब्लड सर्क्युलेशन हाय होतं, रिलेटेड टू द ब्लड असतं, पटापट तुमची ग्लुकोज कन्वर्ट केली जाते. कन्वर्ट केली जाते. तेच लिम्फॅटिक टेम्परामेंटच्या माणसाचं सगळं सर्क्युलेशन लो असतं. लिम्फॅटिक टेम्परामेंटच्या माणसाचं सर्क्युलेशन लो असतं, त्यामुळे त्याची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी लो असते. अशा कंडिशन मध्ये एक ऍक्टिव्ह असतो, एक इनऍक्टिव्ह कंडिशन मध्ये असतो. या दोघांच्या मधला तो डिफरन्स आहे. त्यामुळं जे सिंग्वाइन टेम्परामेंट आहे त्याच्यामध्ये डायबिटीज होण्याचे चान्सेस फार कमी असतात. वेअर ॲज लिम्फॅटिक टेम्परामेंट मध्ये डायबिटीजचं प्रमाण जास्त असू शकतं, कारण मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी पुअर असते. लिम्फॅटिक टेम्परामेंटच्या माणसाची गतीच कमी असते कामाची. आणि तुम्हाला माहिती आहे लिम्फॅटिक टेम्परामेंटची रेमेडी काय आहे? बोला. S1. S1. मग S1 जर त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह मध्ये दिलं तर काय होईल? कामाची वाढणार? गती वाढणार. म्हणजेच मेटाबॉलिझम हाय होणार. मेटाबॉलिझम हाय होणार. म्हणून S130 जर तुम्ही दिलं तर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी हाय होते आणि मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी हाय झाल्यामुळं स्टोअर्ड ग्लुकोज आहे त्याचं सगळं यूज केला जातो. माणूस न थकता काम करत राहतो, न थकता काम करतो, त्याला थकायलाच होत नाही. 100% काम करत राहतो, म्हणजे त्यातलं ग्लुकोज युटिलायझेशन होऊन जातं, वापरलं जातं. आणि स्टोअर्ड ग्लुकोज जे आहे जे शरीरामध्ये साठलेलं ग्लुकोज आहे ते कमी केलं जातं. म्हणजे फास्टिंग बरोबर जर तुम्ही S130 घेतलं, फास्ट करून जर S130 जर घेतलं तर 100% तुमची शुगर डाऊन होते. याला म्हणतात युक्ती, आयुर्वेदात म्हणतात याला युक्तीनं केलेला उपाय आहे हा. औषधी योजना ही युक्ती केली आपण, त्याची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी हाय केली शरीराची आणि डायटरी इनपुट कमी केलं फास्ट करून. त्यामुळे शरीरात असलेलं स्टोअर्ड फॅट ग्लुकोज आहे ते डायरेक्टली कन्वर्ट झालं एनर्जीमध्ये आणि काय झालं, डायबिटीज 2 इज टोटली कंट्रोल. म्हणजे नुसतं तुम्ही ह्या गोष्टीनं सुद्धा डायबिटीज रिव्हर्स करू शकता. डायबिटीज 2 तुम्हाला रिव्हर्स करता येतो. डायबिटीज 2 ला सुद्धा आपण रिव्हर्स करू शकतो विदाउट एनी मेडिकेशन. मेडिकेशनच्या शिवाय आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर आहे, योगा आहे. दिस विल हेल्प यू. ॲक्युपंक्चर मधले, ॲक्युप्रेशर मधले डायबिटीजचे प्रोटोकॉल लावले तर हेच क्रिया होते, हीच क्रिया केली जाते. बर्निंग ऑफ फॅट होतं, बर्निंग ऑफ ग्लुकोज होतं, एक्स्ट्रा बॉडीमध्ये जे ग्लुकोज आहे ते वापरलं जातं. त्याचप्रमाणे तुमचं काय होतं, आणि इंटेक तुम्ही जर कंट्रोल केला, शुगर इंटेक कमी केला आणि ॲक्युप्रेशर पॉइंट लावले तर 100% तुम्ही नॉन डायबिटिक होऊ शकता.
नॉन डायबिटिक होऊ शकता. नॅचरल मेथड विदाउट एनी मेडिकेशन. कारण जे प्लांट बेस्ड मेडिसिन्स आहेत त्याला मेडिसिनच म्हणत नाहीत. दॅट कम्स अंडर डाएट. जेवढे प्लांट बेस्ड मेडिसिन आहे हे सगळं डाएट आहे. डाएट आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही S1 बनवलं काय औषध आहे. आपण त्याला ओढाताण करून औषधी गुणधर्मात आणायचा प्रयत्न करतोय. प्रत्यक्षात जर बघितलं तर हे औषध नाही, हे नॅचरल रिसोर्सेस आहे, नैसर्गिक आहे. आणि ही नैसर्गिक कंडिशन काय करते, तुम्हाला शुगर कंट्रोल करायला मदत करते. इट इज नॉट अ ड्रग. इट इज नॉट अ ड्रग. इट विल इन्क्रीज द मेटाबॉलिझम. बॉडीचं मेटाबॉलिझम वाढवलं जातं आणि मेटाबॉलिझम वाढवलं म्हणजे शुगर वापरली जाते. पण त्याच्याबरोबर तुम्हाला काय करायला पाहिजे, एक्झरसाइज दिला पाहिजे, वर्कआउट केलं पाहिजे. आयडियल लाईफस्टाईल आहे, ज्याचं बसायचंच काम आहे, त्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी नसते, त्याला मेंटल ऍक्टिव्हिटी असते, अशा व्यक्तीला फिजिकल ऍक्टिव्हिटी सांगितली पाहिजे. आणि योग हा सगळ्यात बेस्ट असा उपचारात्मक एक्झरसाइज आहे. उपचारात्मक एक्झरसाइज म्हणतो मी त्याला. नुसता व्यायाम नाही, उपचारात्मक व्यायाम आहे. आणि ते जर तुम्ही केलं त्याच्यामध्ये तर बर्निंग ऑफ रिमेनिंग शुगर होतं आणि डायबिटीज 2 डायरेक्टली कंट्रोल करताय. डायबिटीज 2 डायरेक्ट कंट्रोल करता येतं. कुठल्याही प्रकारचं मेडिसिनची आवश्यकता नाही. Any fasting is the simplest and the surest method to force your body to burn sugar. म्हणजे फास्टिंग एक सगळ्यामध्ये असं एक सोपी मेथड आहे की जी शरीरातलं शुगरला बर्न करू शकते. फास्टिंग इज मेअरली द फ्लिप साइड ऑफ द ईटिंग. इफ यू आर नॉट ईटिंग, यू आर फास्टिंग. वेन यू ईट, युअर बॉडी स्टोर्ड फूड एनर्जी. वेन यू फास्ट, युअर बॉडी बर्न्स द फूड एनर्जी. म्हणजे जेव्हा तुम्ही अन्न घेता तेव्हा काय केलं जातं, तुम्ही जे अन्न घेतले ते एनर्जीला स्टोअर करतं. पण जेव्हा तुम्ही फास्ट करता तेव्हा स्टोर्ड एनर्जीला बर्न द फूड एनर्जीला बर्न करतं. म्हणजे तुमच्या स्टोरेज हाऊस मधून ग्लुकोज वापरलं जातं आणि शरीर मेंटेन होतं त्याच्यामध्ये. हेच असतं. म्हणजे फास्टिंग इज द सिम्पलेस्ट अँड द शुअरेस्ट मेथड ऑफ रिड्युसिंग द ग्लुकोज इन द बॉडी. बॉडीतलं ग्लुकोज कमी करायला सगळ्यात अशी ही सुंदर मेथड आहे. अँड ग्लुकोज इज मोस्टली इझिली ऍक्सेसिबल. Source of food energy. Therefore, if you lengthen your period of fasting, you can burn off the stored sugar. नॅचरोपॅथीच्या वर्कशॉपमध्ये, नॅचरोपॅथी सेंटरमध्ये हेच केलं जातं नेमकं. त्याला काय केलं जातं, फास्टिंगवर ठेवलं जातं. आणि जसं जसं तो फास्ट करायला लागतो तसं तसं तुमच्या शरीरातली शुगर कमी करायला मदत होते. So the fasting is the therapy. Therefore, you will lengthen your period of fasting. You can burn off the stored sugar. तुमच्या शरीरातली स्टोर्ड शुगरला बर्न करता येतं. While there is a sound serve, fasting is literally the oldest dietary therapy known and has been practiced throughout the human history without problem. कुठल्याही प्रॉब्लेम शिवाय आपण करतो तो फास्ट नव्हे. सगळं खाऊन फास्ट करतो आपण लोक. अर्धा किलो खिचडी, किलो खिचडी खाता दिवसभरात. बटाटा खाता, शेंगदाणे खाता, बटाटा पर्टिक्युलरली खाता. कार्बोहायड्रेटची इंटेक वाढवतात त्याच्यामध्ये. आणि हे सगळं काय करतं, शुगर वाढवायचं काम करतं. म्हणजे आता आपण जे फास्टिंग करतोय ते फास्ट नव्हे.
न काही अन्न न घेता राहणे हे फास्ट आहे. फक्त पाणी घ्यायचं, अन्न बिलकुल घ्यायचं नाही, ही जी कंडिशन असते त्याला रिअल फास्ट म्हटलं जातं. खिचडी खाऊन फास्ट होत नाही. While it may be sound, sir, fasting is literally the oldest dietary therapy known and has been practiced throughout the history without problem. म्हणजे वर्षातून एवढे उपास सांगितलेत कशासाठी? पण लोकांनी काय केलं? त्या उपासाचं महत्वच लक्षात न घेता उपास कशासाठी करायचे मला माहित नाही, फक्त मला पुण्य मिळावं म्हणून मी उपास करतो आणि बरोबर भगर खिचडी बटाटे वडे अमुक तमुक काय पाहिजे ते खातो. आपण तळलेले वेफर्स खातो. हे सगळं काय आहे? हे फास्टिंग नव्हे. त्याला फास्ट म्हणत नाहीत. हे फास्टिंग नव्हे. न काही घेता राहणं हे फास्टिंग. While many sound, sir, ओल्डेस्ट मेथड आहे, ह्युमन हिस्ट्री मधली सगळ्यात ओल्डेस्ट मेथड आहे, चिकित्सा पद्धती आहे फास्टिंग थेरपी. ही सगळ्यात ओल्डेस्ट थेरपी आहे. इफ यू आर टेकिंग प्रिस्क्राइब मेडिकल यू शुड सीक द ऍडवाइस ऑफ द फिजिशियन. बघा, कुणी फास्टिंग करायचं? फास्टिंग कुणी करायचं? जो कोणी डॉक्टरची औषधं घेत असेल तर त्याला कन्सल्ट केल्याशिवाय फास्टिंग करायचं नाही. त्याला कन्सल्ट केल्याशिवाय फास्ट करायचा नाही. You should seek the advice of physician, but the bottom line is this: if you don't eat, will your blood glucose come down? Of course. तुम्ही जेवला नाही तर तुमचं ब्लड शुगर कमी होते. If you do not eat, will lose a weight? Of course. So what is the problem? None that can I see. म्हणजे मी काहीच प्रॉब्लेम बघत नाही त्याच्यामध्ये. फास्टिंग इज द सेफेस्ट अँड द शुअरेस्ट मेथड ऑफ रिड्युसिंग द शुगर इन द ब्लड. शुगर बॉडी मधली शुगर कमी करण्यासाठी मदत केली जाते फास्टिंग थेरपी. त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा ड्रॉबॅक नाही. बर्निंग ऑफ शुगर ए पॉप्युलर स्ट्रॅटेजी टू फास्ट फॉर 24 आवर्स. 24 तास उपास करा. 2-3 टाइम्स पर वीक. आठवड्यातून 3 वेळा किंवा 2-3 वेळा 2 किंवा 3 वेळा 24 तासाचा उपास करायचा. अनदर पॉप्युलर अप्रोच इज टू फास्ट फॉर 16 आवर्स. 16 तास उपास करा. 5 to 6 टाइम पर वीक. असं तुम्ही 5 ते 7 वेळा करू शकता. 16 तासाचा उपवास. 16 तासाचा उपास. The secret to reverse the diabetes 2 is now lies with our grasp. All required has to an open mind to accept a new pedigram and the courage to challenge conventional wisdom. But you know the basics, and already to get started, you really understand why the diabetes are in epidermis and why you cannot do effectively manage our own health. Read on the good luck. तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हाच आहे की इपिडर्मिस का तयार झालेले आहेत. इपिडर्मिस का तयार झाले त्याच्याबद्दलची हिस्ट्री आहे, थोडीशी आपण बघूया. How type 2 diabetes become epidemic? World Health Organization released the first global report on the diabetes in 2016. The news was not good. Diabetes was unrelenting disaster since 1980. 1980 सालापासून इपिडर्मिस हा डायबिटीज 2 हा बा. आता तुम्ही जर सर्वे केला, तुम्ही बघितला तर तुम्हाला 5-6 घरामध्ये 3-4 लोकांना टाईप 2 डायबिटीज असतो. म्हणजे तुम्ही जर समाजामध्ये सर्वे केला तर तुम्हाला दिसेल 90 ते 95% लोकांना डायबिटीज आहे.
टाईप 2 डायबिटीज, डायबिटीज नंबर 1 नाही, टाईप 2 डायबिटीज. आणि ह्याचं प्रमाण किती वाढलं? 1980 सालापासून वाढलं. सिंगल जनरेशन, द नंबर ऑफ पीपल अराउंड द वर्ल्ड अफेक्टेड विथ द डायबिटीज हॅज क्वाड्रप्लेड. 4 पट वाढलं ते प्रमाण. 1980च्या आधी जे प्रमाण होतं त्याच्यापेक्षा 4 पट प्रमाण 80 नंतर वाढलेलं आहे. हाऊ डिज एन्शंट डिसीज सडनली बिकम द 21st century प्लग? प्लेगचा अटॅक आहे 22व्या शतकामधला, 21st सेंचुरी, 21व्या शतकामधलं हे उदयाला आलेलं चिन्ह आहे. हा, शॉर्ट हिस्ट्री बघा. Disease of diabetic mellitus has been recognized for the thousands of years. The ancient Egyptian medical text, Ibris Pyrrhus, written around 1950 BC, first described the condition of passing too much urine. Around the same time, ancient Hindu write a disease of Madhumeha, which is loosely translated means horny urine. Horny urine. म्हणजे तुमची युरिन मधासारखी होते. एन्शंट टाइम मध्ये 1550 BC मध्ये डिटेक्ट झालेलं होतं. अराउंड द सेम टाइम एन्शंट हिंदू रायटिंग डिस्कसेस द डिसीज ऑफ मधुमेह विच लूजली ट्रान्समिट द हॉनी युरिन. अफेक्टेड पेशंट ऑफन चिल्ड्रन्स वेअर मिस्टरियसली अनऑक्सिजन लुझिंग वेट. म्हणजे काही लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये वजन उतरायला सुरू होतं ऑटोमॅटिकली. Miraculously, attempt to stop the wasting are unsuccessful despite continual feeding, and the disease was almost uniformly fatal. म्हणजे लहान मुलामध्ये ज्युनिरियन डायबिटीजचं प्रमाण वाढलं आणि त्यांचं वेट कमी व्हायला सुरुवात झाली, वेट डाऊन झालं. आणि ह्याला अटेम्प्ट केले बरेच लोकांनी कंट्रोल करायला, परंतु आज तागायत त्याच्यावर कंट्रोल झालेलं नाही. अटेम्प्ट टू स्टॉप द वेस्टिंग वेअर अनसक्सेसफुल डिस्पाइट कंटिन्युअल फीडिंग. द डिसीज वॉज ऑलमोस्टली युनिफॉर्मली फेटल. आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचा मृत्यू व्हायला लागला. डायबिटीज 1 त्यांना आढळला त्यांच्यामध्ये आणि लहान मुलांच्या मध्ये मृत्यू व्हायचं प्रमाण वाढलं. Curiously, ants were attracted to the urine, which was expectedly suitable. म्हणजे जर तुम्ही बघितली की डायबिटीजच्या पेशंटच्या जर शुगर वाढलेली असेल तर त्याच्या युरिनला मुंग्या लागतात, मुंग्या लागतात. By 2000 BC, the Greek physician Apollonius of the Memphis had termed the condition diabetic, which itself connect only excessive urination. डायबिटीजचा मैदंग आहे एक्सेस युरिनेशन. थॉमस वेलिस ऍड द टर्म मिलेटस मीन्स फ्रॉम द हॉनी. म्हणजे डायबिटिक मिलेटस हा शब्द कसा आला? तर डायबिटीज म्हणजे एक्सेस युरिन, मिलेटस म्हणजे हॉनी युरिन. हॉनी युरिन म्हणजे तुमचं युरिन मधासारखं गोड तयार होतं आणि म्हणून त्याला मुंग्या लागतात. इन 1675 मध्ये काय द डिस्क्रिप्टर ऑफ डिस्टिंग्विश डायबिटिक मेलेटस फ्रॉम डिफरंट अननोन डिसीज नोन ॲज डायबिटिक इन्सिपिडस. आणखीन एक रुला त्याला म्हणतात उदकमेह. आयुर्वेदाने 20 प्रमेय सांगितले आहेत, त्याच्यात एक मधुमेह आहे, त्यातला एक पार्ट आहे उदकमेह आहे, नुसतंच पाणी टाकलं जातं. त्याला डायबिटिक इन्सिपिड्स म्हणतात. आणि एक डायबिटिक मेलेटस असतं. डायबिटिक मेलेटस मध्ये स्वीट युरिन असते, पण इथं नुसतं काय असतं, वॉटर बेस असतं, नुसतं पाणी पडतं. मोस्ट कॉमनली कॉज बाय ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी. म्हणजे हे कधी होतं? ब्रेनला काही इंजुरी झाली, ब्रेनला काही तर ट्रॉमॅटिक इंजुरी जर झाली, जखम झाली, ब्रेनमध्ये आतमध्ये काही लिजन्स डेव्हलप झालं,
तर अशा प्रकारचा रोग होतो. बहुमूत्रता रोग म्हणतात त्याला. व्हॉल्युमस युरिन होते, रात्रंदिवस युरिनच करत राहतो. दॅट इज कॉल्ड एज व्हॉल्युमस युरिन. इट इज बिकॉज ऑफ दी ब्रेन डिसीज. डायबिटिक इन्सिपिडन्स मध्ये काय होतं? इट इज कॅरेक्टराइज बाय एक्सेसिव्ह युरिनेशन, बट द युरिन इज नॉट स्वीट. युरिन स्वीट नसते, गोड नसते. एक्सेसिव्ह युरिनेशन होतं फक्त. फिटिंगली इन्सिडन्स मीन्स ब्लाइंड. ब्लेंड म्हणतात, ब्लेंड. इम्पिडन्स म्हणजे ब्लेंड असतात. Clinically, non-specific term diabetes refer to the diabetes mellitus, since it is far from a common diabetic insipidus. In this book, we term diabetes only refer to diabetic mellitus, and there will not be further discussion of diabetic insipidus. In the 1st century AD, the Greek physician Aratus Cappadocia wrote the classic description type of diabetic 1 as a melting down the flesh, limbs into urine. The summary captures the essential features of the disease: is untreated form, excessive urine production, accompanied almost the complete wasting of all tissue. सर्व टिश्यू डॅमेज व्हायला सुरुवात होते. वजन कमी व्हायला सुरुवात होते. इन स्पाइट ऑफ टेकिंग डायटरी रिगम तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होते. त्याला म्हणतात डायबिटीज 1. डायबिटीज 1 मध्ये ही कंडिशन असते. एक्सेसिव्ह युरिन प्रोडक्शन accompanied by almost the completing wasting of your tissue. सर्व तुमचा टिश्यू लॉस होतो त्याच्यामध्ये. पेशंट कॅनॉट गेन वेट नो मॅटर व्हॉट दे ईट. काही खाल्लं तरी त्याचं वजन वाढतच नाही. Artemus further commented that life is a short, distinguished and painful. There was no effective treatment. Once affected, patient follow the predestinated fatal course. म्हणजे एकदा ते घडलं तर त्याचा शेवट असतो मृत्यूमध्ये. मृत्यूपर्यंत हा राहतो. म्हणजे वेस्टिंग ऑफ लिम्ब चालू होतं. शरीरातली मांस क्षरण व्हायला सुरुवात होते. वजन कमी होतं. कर्षण व्हायला सुरुवात होते. अशा कंडिशन मध्ये त्याचं लाईफ कमी होतं. टेस्टिंग द युरिन ऑफ Tinkan patient for the sweetness was a classic diabetic test for the diabetes. म्हणजे डायबिटीज साठी ही टेस्ट होती पूर्वी. लॅब नव्हते त्यावेळेला. त्यावेळेला लॅब बीपची काय सोय नव्हती. त्यावेळेचे वैद्य काय करत होते? युरिनची अनालिसिस करायचं. की मुंग्या ठेवायच्या तिथे युरिनच्या जवळ, की मुंग्या लगेच लागायच्या. लगेच टेस्ट करायचं की याच्यात शुगर वाढलेली आहे. युरिन टेस्ट करणार. स्वीटनेस ऑफ द युरिन. युरिन गोड लागते का काय लागतंय टेस्ट करणार ते लोक. आणि जर गोड लागत असेल तर 100% डायबिटीज आहे. 1976 English physician Matthew Domson identified the sugar as a substance causing the characteristic sweetness. म्हणजे युरिनला जे स्वीट टेस्ट येण्याचं कारण मेन त्याच्यामध्ये शुगर असते. म्हणून त्याला स्वीट टेस्ट येते. त्याचा शोध लावला कुणी? मॅथ्यू डॉम्सनने. द स्वीटनेस वॉज फाउंड नॉट ओनली इन द युरिन बट ऑल्सो इन द ब्लड. ब्लड पण गोड, युरिन पण गोड. सिम्पली अंडरस्टँडिंग ऑफ द डायबिटीज वॉज अनफोल्डिंग बट द सोल्युशन वॉज स्टील आउट ऑफ रिच. पण काहीच रीच नव्हतं. हे सगळं होत होतं पण त्याच्यासाठी काहीच सोल्युशन नव्हतं. काहीच सोल्युशन नव्हतं. आणि पहिलं सोल्युशन 1797 मध्ये स्कॉटिश मिलिटरी सर्जन जॉन रोलो बिकम द फर्स्ट फिजिशियन
to formulate a treatment that is carried away any reasonable expectation of the success. It is observed substantial improvement in the diabetic patient was eating all meat diet, giving uniformly gripping the prognosis of diabetes. This approach was breakthrough. म्हणजे त्याने डायटरी मॉडिफिकेशन केलं, ऑल मीट डाएट आणलं, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन वाढवलं, कार्बोहायड्रेट बंद केलं आणि त्याला रिझल्ट मिळाला. गिव्हिंग युनिफॉर्मली ग्रीमिंग प्रोग्नोसिस ऑफ द डायबिटीज. दिस अप्रोच वॉज ब्रेक थ्रू. एक्स्ट्रीमली लो कार्बोहायड्रेट and sugar, refined sugar. Carbohydrate diet was the first diabetic treatment of kind. म्हणजे काय केलं, डायबिटीजसाठी काय केलं, लो कार्बोहायड्रेट डाएट सुरू केलं, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण सगळ्यात कमी केलं. बाय द कॉन्ट्रास्ट, फ्रेंच फिजिशियन पियर पोरी advised diabetes to eat large quantity of sugar to replace what they lost in the urine. युरिन मधनं लॉस होते तर जास्त प्रमाणात खा, असं फ्रेंच फिजिशियन पेरी पॉरनचं म्हणणं होतं. While the logic seemed to be reasonable at time, it was not a successful tragedy. Diabetic colleague, unfortunately enough to follow the advice, later died. म्हणजे ते लोक जे जास्त शुगर खायला लागले ते काय झालं, नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्या माणसं सांगून गेला की शुगर कंट्रोल करायची असेल तर जादा शुगर खावा, आणि ते लोकांनी जे फॉलो केलं त्यांचं लॅटर स्टेजमध्ये त्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि हिस्ट्री नाव ओनली लाफ्स ॲट द गुड डॉक्टर पेरी. डॉक्टर पेरीला त्याकडे बघून लोक हसायला लागली. हे काय सांगतोय, शुगर वाढले तर शुगर खा, हे काय सांगतोय. त्यामुळे लोक त्याच्याकडे हसायला सुरुवात झाली. However, to outcome foretold, the grim shade of our highly effective advice to follow high carbohydrate diet in the treatment of diabetes 2. ही पूर्णपणे बोगस होतं, ही चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि ती नंतर बॅन आउट झाली, ती बंद केली लोकांनी. द अपेलिनियर वॉचडर 1807 ते 1886, who is sometimes called as founder of modern diabetology, established his own therapeutic diet based on the observation that periodic starvation during French-Persian War in 1980 reduces the urinary glucose. बघा, एखाद्याच्या युरिन मध्ये ग्लुकोज यायला लागलं तर काय करणार तुम्ही? 2-3 दिवस त्याला फास्ट देऊन टाकायचं, फास्टिंग करून टाकायचं. ही युरिन मधली शुगर बंद होते, युरिन मध्ये येणारी शुगर बंद होते. त्यांनी हेच सांगितलं. म्हणजे असं थेरापिटिक डाएट बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन, द पिरियडिक स्टार्विंग ड्युरिंग द फ्रेंच पर्शियन वॉर झालं 1870 मध्ये, रिड्युसेस युरिन ग्लुकोज. म्हणजे पर्शियन वॉर सुरू झालं होतं, फ्रान्स पर्शियन वॉर सुरू झालं, त्यामुळं काय झालं, लोकांची उपासमार झाली, स्टार्वेशन ऑफ द पीपल. आणि त्याच्यामध्ये असं ऑब्झर्व झालं की त्यांची युरिन मधली शुगरच गायब झाली, युरिन मधली शुगर गायब झाली. हिज बुक, त्यात त्याचं बुक आहे ग्लॉक्सिसिरा और डायबिटिक मेलाइटिस, laid over his comprehensive dietary strategy which forbade all the food high in sugar and starch. म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि हाय शुगर वाला डाएट जर बंद केलं, इंटेक काही दिवस जर बंद केलं तर युरिन शुगर बंद होते, हे त्यांना ऑब्झर्व झालं त्यावेळेला. 1889 मध्ये जोसेफ वॉन मेरिंग अँड ऑस्कर मिनिवस्का at the University of Strasbourg experimentally removed dog's pancreas, the comma-shaped organ between the stomach and the intestine. The dog became urinate frequently, which Dr. Holmes assuredly recognized symptoms of underlying diabetes. म्हणजे त्याची पॅनक्रिया काढून टाकल्याबरोबर काय झालं,
त्याला ते कुत्र युरिनेशन करायला सुरुवात केली. त्याने पॅनक्रिया रिमूव्ह केला त्याचा. फ्रिक्वेंटली युरिनेशन करायला सुरू केलं. विच डॉक्टर होनमेर अष्टंगली रेकग्नाइज सिम्पटम ऑफ अंडरलाइंग डायबिटिक. म्हणून डायबिटीज पेशंटमध्ये व्हॉल्युमस युरिन, फ्रिक्वेंट युरिनेशन आहे त्याचं एक इंडिकेशन असतं. सातत्याने युरिन होणे म्हणजे पॅनक्रिया काम करत नाहीये. अशा कंडिशनमध्ये जर शुगर इंटेक वाढला तर तुमचं युरिन इंटेक वाढतं. युरिन इंटेक, युरिन मध्ये शुगर यायला सुरुवात होते. युरिन मध्ये शुगर यायला सुरुवात होते. व्हॉल्युमच युरिन व्हायला लागतं त्याला. म्हणजे तुम्ही शुगर इंटेक कमी केला आणि पाणी जर वाढवलं तर तुमच्या काय होणार आहे, शरीरातनं शुगरचा जो एक्सेस शुगर आहे ती ड्रेन ऑफ होणार युरिन मधून, ते रिअब्सॉर्ब होत नाही. म्हणजे तुमचं शरीर 180 पर्यंत शुगर मेंटेन करण्याचं काम करणार. इट इज द रोल ऑफ द किडनी. 180च्या वरचं रिअब्सॉर्ब केलं जातं. 180च्या खाली जर शुगर असेल तर ते रिअब्सॉर्ब केलं जातं. 180चं जे शुगर आहे ते सर युरिन वाटे बाहेर फेकून दिले जातात. म्हणजे ऑटोमॅटिकली बॉडी इटसेल्फ कंट्रोल द डायबिटीज. औषधाची काही गरज नाही. बॉडी स्वतःच काय करते, डायबिटीजला मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. टेस्टिंग द युरिन कन्फर्म द हाय शुगर कंटेंट. म्हणजे युरिन टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे, जे आपण कधीही करत नाही. युरिन मध्ये शुगर आहे का बघत नाही. म्हणजे डायबिटीज पेशंटला जर वाचवायचं असेल तर काय बघायला पाहिजे, युरिन शुगर येते का. जर युरिन शुगर येत असेल तर तो हाय शुगरचा पेशंट असतो, त्याच्या ब्लड मध्ये हाय शुगर असते. 1910 साली सर एडवर्ड शार्पे कॅपर, समटाइम्स regarded as the founder of endocrinology, study of hormones, proposed that deficiency of single hormone called insulin was responsible for diabetes. The word insulin comes from the Latin insula, means island, as a hormone is the produced in the cell is called as islets of laryngens in the pancreas. Pancreas मधल्या islets of laryngens काय करतात, इन्सुलिन हार्मोन सिंथेसिस करतात, सिक्रेट करतात. In the turn of 20th century, prominent American physician Frederick Mendelsohn Allen, 1879 to 1964, Elliot Johnson, 1899 to 1962, become the strong proponent of intensive dietary management for the diabetes, giving the lack of other useful treatment. जे डायटरी मॅनेजमेंट मध्ये भरतीच क्रांती झालेली होती. डॉक्टर ॲलन envisaged diabetes as a disease in which overstrained pancreas could not no longer keep up with the demand of excessive diet. To give the pancreas a rest, he prescribed Allen starvation treatment. म्हणजे पॅनक्रियाला विश्रांती देतो तुम्ही फास्टिंग करता. म्हणजे त्यावेळेला जेव्हा तुम्ही फास्टिंग करता त्यावेळेला तुम्ही काय करता, पॅनक्रियाला टोटली विश्रांती देता. ॲलन स्टार्वेशन ट्रीटमेंट, त्याचंच नाव आहे ॲलन स्टार्वेशन ट्रीटमेंट, विच वॉज व्हेरी लो इन कॅलरीज. 1000 calories per day, were restricted in the carbohydrate, less than 10 kg per day. एका दिवसात 10 ग्रामपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट त्यांनी दिलेले नाही. Patients were admitted to the hospital and giving only whiskey and the black coffee every 2 hours from 7 AM to 7 PM. आता ते अमेरिकन हॉस्पिटल आहे किंवा हे असल्यामुळं त्यांनी काय दिलं, त्याला व्हिस्की आणि ब्लॅक कॉफीवर ठेवलं फक्त पेशंटला. This regime continued daily until the sugar disappeared from the urine. Why whiskey was included? It was not essential, but it is administered simple because it keeps the patient comfortable while he is being starved. त्याच्यामध्ये त्याला व्हिस्की देऊन टाकली त्यांनी. व्हिस्कीची काही गरज नव्हती त्यांना. ब्लॅक कॉफी देत राहिला असतं तरी चाललं, तर कॉफी क्लीन्स द लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम कॉफी करतं.
कॉफी है लिव्हरला डिटॉक्सिफाय करतं. द रिस्पॉन्स ऑफ सम पेशंट वॉज अनलाइकली एनिथिंग सीन प्रिव्हियसली. They improve interest instantly. And miraculously. Otherwise, however, starved to the death was epistematically called as intention. The lack of understanding of the difference between the diabetes 1 and the diabetes 2 severely hampered usefulness of Allen's treatment. म्हणजे डायबिटीज 1 असेल त्याला फास्टिंग दिलं तरी डेंजरस आहे. डायबिटीज 2 वाल्याला तुम्ही फास्टिंग देऊ शकता. Diabetes 1 patient was usually dramatically underweight children, where diabetes 2 patients were mostly overweight adults. The ultra low calorie diet could be deadly for every malnourished type of diabetes 1. More on the difference between these two of diabetes below, chapter number 2. Giving otherwise fatal prognosis of untreated type 1 diabetes. This was not tragedy to make it first that appeared. Allen's dictators positively called his treatment as starving diet, but they were widely considered the best therapy, dietary or otherwise, until discovery of insulin in 1921. म्हणजे 1921 ला इन्सुलिनची डिस्कव्हरी झाली. त्याच्या आधी लोक फक्त आणि फक्त फास्टिंग थेरपी यूज करत होते. युरिन मधली शुगर कमी करण्याकरता ते काय करत होते, फास्टिंग थेरपी अवलंबून होते. युरिन मध्ये जर शुगर यायला लागली तर त्या पेशंटला फास्टिंग वर ठेवा, उपास करायला लावा, ऑटोमॅटिकली त्याला सगळं कंट्रोल होईल. डॉक्टर इलन पी जॉन्सन ओपन his practice in 1988 in the Boston after receiving medical degree from Harvard Medical School, became the first American doctor specialized in the diabetes. Diabetologist झाला तो पहिल्यांदा. Harvard University Jolson Diabetes Center is still considered one of the fathermost diabetes institute in the world. जगातली सर्वात जुनी अशी इन्स्टिट्यूट कुठे आहे? डायबिटिक केअर सेंटर इन द हार्वर्ड युनिव्हर्सिटी. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या मध्ये जे डायबिटिक सेंटर आहे ते फर्स्ट जगातलं सेंटर आहे फॉर द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. जॉन्सन डायबिटिक्स इज स्टिल कन्सिडर्ड द वन ऑफ द फॉरमोस्ट डायबिटिक इन्स्टिट्यूट इन द वर्ल्ड. And the textbooks of Jolson wrote, the treatment of diabetic mellitus, considered as the Bible of the diabetic care. Jocelyn himself likely the most famous diabetologist in the history. Although Dr. Jolson has lost many patients to diabetes, he had also saved many by applying Dr. Allen's treatment. In 1960, he wrote that temporary period of undernutrition can help in the treatment of diabetes, will be probably acknowledged by after 2 years of the experience with the fasting. He felt that improvement was no obvious. Everybody involved in the studies would not even necessary to prove the point. The fasting therapy आणि ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट या दोन्ही गोष्टी जर तुम्ही केल्या तर 100% डायबिटीज रिव्हर्स करता येतो. डायबिटीज रिव्हर्स करता येतो म्हणजे यू ॲडॉप्ट द फास्टिंग थेरपी. म्हणजे ज्याच्यामध्ये युरिन मधनं शुगर येते अशाला फास्ट करायला लावा. 24 तासाचा फास्ट, 16 तासाचा फास्ट, 12 तासाचा फास्ट कंपल्सरी करायला लावायचं. फास्ट म्हणजे 5 काही इंटेक घ्यायचं नाही. भगर आणि हे केळी खाऊन आणि अमुक खाऊन उपास होत नाही. दॅट विल नॉट बी हेल्पफुल. पूर्णपणे उपास स्टार्विंग झालं पाहिजे. अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय करू शकता, हाय ब्लड शुगर कंट्रोल करू शकता. हाय ब्लड शुगरला कंट्रोल करू शकता.
आणि डिस्कव्हरी ऑफ द सेंचुरी 1921 शतकामध्ये इन्सुलिनचा शोध लागला आणि हे इन्सुलिन कुठून काढलं? काऊच्या पॅनक्रियामधून काढलं. डिस्कव्हरी ऑफ द सेंचुरी. फ्रेडरिक बेंटिंग, चार्ल्स बेस्ट and Johnson McCord made the breakthrough discovery of insulin at the University of Toronto in 1921. Isolated insulin from the pancreas of cows with the James clopin, and it was purified enough to administer it first patient in 1922 साली पहिल्यांदा टोरांटो युनिव्हर्सिटीमध्ये काऊच्या पॅनक्रियामधलं गाईच्या पॅनक्रियामधून इन्सुलिन सिक्रेट काढून घेतलं आणि ते इंजेक्ट केलं गेलं. लेनार्ड थॉम्सन, a 15 years boy with a type 1 diabetes, weighted only 6 pounds. When he started insulin injection, his symptoms and signs are rapidly disappeared and immediately regained the normal weight. 14 वर्षाच्या मुलावर प्रयोग केला गेला टाईप 1 डायबिटीजमध्ये. त्याला काय केलं? हे जे काऊच्या पॅनक्रियामधून काढलेलं जे इंजेक्शन होतं तर त्या मुलाला इंजेक्ट केलं त्याने आणि त्यांना असं दिसलं की ते वेट गेन करायला सुरुवात केली त्याने आणि जे डायबिटीजमुळे त्याला जे काही साईड इफेक्ट होते ते सगळे साईड इफेक्ट बंद झाले. His symptoms and signs rapidly disappeared and immediately regained a normal weight. The quick treatment, 6 more patients with equally stunning process. The average lifespan of the 10 years boy at diagnosis increased from about 16 months to 35 years. म्हणजे असे काही पेशंट होते की 16 महिने लाईफ होतं त्यांचं, ते 35 वर्षापर्यंत जगले ही ट्रीटमेंट दिल्यानंतर. Eli Lilly and the company started with the University of Toronto commercially developing the revolutionary new drug insulin. The patient was made freely available to entire world, who benefited from the medical discovery of the centuries of. By 1923, 25,000 patients were being treated with the injection insulin, and the Banting and Macaulay revised the Nobel Prize for Physiology or the medicine. The Ethiopia ensured with the momentous discovery of insulin, it was widely believed diabetes has finally been cured. British biochemist Frederick Sanger determined the molecular structure of the human insulin, which had generated him in 1950 Nobel Prize in the chemistry, paved the way for biosynthesis and commercial production of the hormone insulin. Discovery overshadowed the dietary treatment of previous century, especially throwing them into general dispute. Unfortunately, the story of diabetes did not end here. म्हणजे इन्सुलिनचं इंजेक्शन काढून सुद्धा डायबिटीज कंट्रोल झाला नाही. कारण त्याच्या प्रिव्हियस सेंचुरीमध्ये 19व्या शतकाच्या 18व्या शतकामध्ये फास्टिंग थेरपी वॉज द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. डायबिटीजची ट्रीटमेंट ही फास्टिंग थेरपी होती. ती पूर्णपणे 19व्या शतकामध्ये डिस्कार्ड केली गेली आणि इन्सुलिन तयार झालं. कमर्शियल इन्सुलिन प्रोडक्शन सुरू झालं आणि इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याचं प्रमाण वाढलं. पण डायबिटीजची स्टोरी संपली नाही. एवढं करून सुद्धा डायबिटीज इपिडर्मी जगातनं नष्ट होऊ शकला नाही. It soon became clear that a different type of diabetic mellitus exists. In 1936, Sir Arnold Percival Hemworth categorized the diabetes based on the insulin sensitivity. म्हणजे त्यांनी काय शोध लावला? इन्सुलिन हॅज अ सेन्सिटिव्हिटी. म्हणजे ज्याची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी रेजिस्टन्स वाढलेला आहे त्याला इन्सुलिनचा काहीच उपयोग नाही. लिहून पण. He noted that some patients were
Equestrians sensitive to the effect of insulin, but others were not. म्हणजे काही लोकांना इन्सुलिनचा परिणाम होत होता, काही लोकांना इन्सुलिन देऊन सुद्धा शुगर कंट्रोल होत होतं. Giving insulin to insulin insensitive group did not produce the expected effect. Instead of lowering the blood sugar, glucose. Effectively, the insulin seemed to have little effect. In 1948, Jocelyn calculated that many people had undiagnosed diabetes due to insulin resistance. म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स असतो. 1948 साली जोसलिन नावाचा सायंटिस्टने शोधून काढलं की देर इज इन्सुलिन रेजिस्टन्स. By 1959, two different types of diabetes were formally recognized. Diabetes 1, insulin dependent, and diabetes non-insulin dependent. These terms were not entirely accurate, as many type 2 diabetes are also prescribed insulin. By 2010, the term insulin dependent and non-insulin dependent were abandoned, leaving only the name type 1 and type 2 diabetes. एक नंबर आणि 2 नंबर डायबिटीज. इन्सुलिन अँड नॉन इन्सुलिन डिपेंडंट हा शब्द काढून टाकला गेला. द नेम ज्युएलियन डायबिटीज अँड ॲडल्ट ऑनसेट डायबिटीज also be applied. So emphasize the distinction of the age of the patient when the disease typically begins. However, a type 1 is increasingly prevalent in the adults and type 2 increasingly prevalent in the children. This classification has also been abandoned. हे पण क्लासिफिकेशन काढून टाकलं पण. Both of epidemic. In 1950, seemingly healthy Americans were developed heart attack with a growing regularity. All the great story need is valine. The dietary fat was soon cast into the role. Dietary fat was falsely believed to increase the blood cholesterol level, leading to heart disease. Physicians advocate lower fat diet. Lower fat diet. म्हणजे फॉल्स भ्रामक की फॅटमुळं ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल वाढते, हा भ्रम निर्माण केला गेला. लिडिंग टू हार्ट डिसीज. हार्ट अटॅक येण्याचं कारण फॅट, डायटरी फॅट त्याला रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे काही लोक डायटरी फॅट घेतच नाही. लिडिंग टू हार्ट डिसीज. द फिजिशियन ॲडव्होकेट लोअर फॅट डाएट. फिजिशियनने सांगायला सुरू केली की लोअर फॅट डाएट घ्या. And demyelination of dietary fat is beginning earlier. The problem, though did not seem at the time, was restricted dietary fat meant increasing the dietary carbohydrate as created the feeling of satiety, fullness. लोकांनी काय केलं, अन्नातलं फॅटच बंद करून टाकलं आणि फॅट बंद करून टाकल्यामुळे पोट भरायसाठी कार्बोहायड्रेटचं सेवन करायला सुरुवात केली. जेवणामध्ये फॅटच घालायचं नाही, फॅटी सबस्टन्स खायचं नाही, आणि तो न खाल्ल्यामुळं पोट भरल्याचं समाधान मिळत नव्हतं. म्हणून ते काय करायला लागले, कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढवायला सुरू केलं लोकांनी. कार्बोहायड्रेट वाढलं. बघा कसं कसं त्याची हिस्ट्री झाली बघा. Restrict the dietary fat may increase the dietary carbohydrate, as both create feeling of satiety, fullness. In the developed world, these carbohydrates tend to be highly refined. आणि मग मैदा नावाचा पदार्थ आला. मैदा नावाचा पदार्थ आला. सडलेले तांदूळ, हातसडीचे तांदूळ न वापरता पॉलिश्ड शुगर आला. सगळं पॉलिश केलेलं यायला लागलं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढवलं गेलं. फॅट रिड्यूस केला डाएट मधलं. In 1968, the United States government has formed a committee to look into issue of hunger and malnutrition across the country and recommended solution to this problem. A report released in 1977 called as Dietary Goal of United States lead to
1980 Dietary Guideline of Americans. These guidelines include several specific dietary goals, such as rising carbohydrate consumption to 50 to 60% of the diet, decreasing the fat consumption from the approximately 40% of the calories as to 30%. म्हणजे 60 ते 70% एनर्जी कशातनं मिळवते आपण? कार्बोहायड्रेटनं मिळवायला लागलो आणि 30% फक्त फॅटमधनं मिळायला लागले. म्हणजे तुमच्या डाएटमध्ये फॅटचं प्रमाण कमी झालं, कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढलं. Although the low-fat diet was originally proposed to reduce the risk of heart disease and the stroke, recent evidence reflects the link between cardiovascular disease and total dietary fat. Many high-fat food, such as avocado, nuts, and olive oil, contains mono and polysaturated fat that are now believed to be heart healthy. ते हेल्दी आहे, हृदयासाठी चांगलं आहे म्हणतात. avocado, nuts, olive oil, पॉलिसॅच्युरेटेड फॅट हे सगळं हृदयासाठी चांगलं आहे. For American release in 1916 have removed the restriction on total dietary fat in healthy diet. म्हणजे हेल्दी डाएट मध्ये जे कन्सिडरेशन की लो फॅट, लो कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन हे जे कन्सिडरेशन होतं त्याला तोड काय केलं, ते काढून टाकलं. मॉडरेटेड काय केलं, लेस कार्बोहायड्रेट, मॉडरेटेड प्रोटीन आणि हाय फॅट असं डाएट द्यायला सुरुवात केली. Artificially saturated such as trans fats are universally accepted as toxic. Same does not hold true natural occurring fat. याला काय म्हणत नाही, नॅचरल ऑकरिंग फॅट असतात हे. आर्टिफिशियल फॅट, ट्रान्स फॅट म्हणजे डाळडा. ट्रान्स फॅट म्हणजे काय आलं, डाळडा. डाळडा जो करतात तो ट्रान्स फॅट असतो. उकळलेलं तेल हे ट्रान्स फॅट तयार करतं आणि त्याचं वाढ केली आणि ते टॉक्झिक असतं. सेम डज नॉट होल्ड ट्रू फॉर नॅचरल ऑकरिंग फॅट फाउंड इन द मीट अँड द डायटरी प्रॉडक्ट सच एज बटर, क्रीम अँड चीज. नॅचरल जे फॅट असतात हे हार्मफुल नसतात. आणि हे आपल्या याच्यामध्ये आपण तूप भरपूर प्रमाणात, आपले हिंदू संस्कृतीमधले लोक तूप खात होते. तुपाचा वापर भरपूर होता, तेलाचा वापर भरपूर होता, पण कच्च्या प्रमाणामध्ये. त्याला कधी उकळत नव्हते. तूप मात्र गरम करत होते, तेल कधी गरम करत नव्हते. कोरडी तेल चटणी खाण्याची प्रमाण होतं, म्हणजे नट्स खायची पद्धत होती, शेंगदाणे खात होतो. हे सगळं काय करत होतं, नॅचरल फॅट आपल्या शरीरामध्ये जात. As it turned out, the consequence of this new-fangled, unproven, low-fat, high-carbohydrate diet was unintended. The rate of obesity soon turned upward and has never looked back. म्हणजे हाय कार्बोहायड्रेट डायट, लेस फॅट क्रिएट द ओबॅसिटी, डायबिटीज. ओबॅसिटी पण वाढते. In 1980, dietary guidelines span the infamous food pyramid in all counterfeit glory. Without any scientific evidence, formerly fattening carbohydrate was reborn as a healthy whole grain fruit. The food that form the base of pyramid foods are told us to every single day, including bread, pasta, and potatoes. These are prescribed food we had previously avoided in order to stay thin. They are also the precise food that provoke the greatest rise in the blood sugar and the insulin.
म्हणजे हाय कार्बोहायड्रेट डाएट, लो फॅट अँड लो प्रोटीन हे जे आता डाएट घेतलं जातं ते काय करतं, इन्सुलिनला निर्माण करण्याचं काम करतं. इन्सुलिन इन्सुलिन तयार होतं त्याने. इथे एक चार्ट त्यांनी दाखवलेला आहे की BMI कसा वाढत गेला. 1980 साली काय कंडिशन होती, पर्सेंटेज होतं, आणि 2010 मध्ये कुठे गेलं बघा, 40% इन्क्रीज झालं. 10 years later, in figure number 1-2 shows diabetes begin to inevitable rise. Age prevalence is still rising precipitously. In 1980s, estimated 1 million people worldwide suffered from the diabetes. By 2014, number had swelled to 422 million. Even more concerned the fact that it should be no end in sight. म्हणजे डायबिटीजचं प्रमाण वाढायला सुरू झालंय, कमी झालेलं नाहीये. आणि याला निव्वळ आहे निव्वळ तुमचं डायटरी रेकमेंडेशन हे त्याला काज असतं. सेंचुरीमध्ये काय बघा होता, त्यांची शेतचा प्लेग आहे हा डायबिटीज. Diabetes has increased significantly in both sexes, every age group, every racial आणि इथिक ग्रुप. जेवढ्या रेसिस आहेत सगळ्यांच्या मध्ये वाढलेला आहे. ऑल एज्युकेशन लेवल, म्हणजे जे शिक्षण घेतलेले आहेत त्यांच्या लोकांमध्ये पण वाढलेला आहे. द टाईप 2 डायबिटीज अटॅक्स यंगस्टर्स अँड यंगर पेशंट. पिडॅटिक क्लिनिक्स ओपन द सोल domain of type 1 diabetes, now overrun with an epidemic obese adolescents with diabetes 2. वजन वाढलेल्या अवस्थेमधले डायबिटीज पेशंटची संख्या वाढायला चालू झाली. This is not merely a North American epidemic, but worldwide phenomena. Although close to 80% of the world adult diabetes live in developed nation, rate of diabetes are rising fast in the low and middle income nations of the world. In Japan, 80% of the new cases of diabetes are diabetes 2. 2 नंबरचा डायबिटीज त्यांना होता. बघा, 1980 सालामध्ये कमी होतं. आज 2014 मधले सर्वे दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. वर्ल्ड वाईड आहे, जगभर आहे कंडिशन. चायनामध्ये बघा किती झालं होतं. 2013 मध्ये 11.6% adults has diabetes 2. Elapsing even longer time, champion US at 11.3%. 2007 and 22 million Chinese, number of close population of Australia have been newly diagnosed with the diabetes. This number is even more shocking when you consider only diabetes. 1% of the China had type 2 diabetes in 1980. In a single generation, the diabetes rate has risen horribly. 1,160% diabetes cases वाढल्या. The International Diabetic Federation estimated that worldwide rate of diabetes will reach every year 10 adults by year. Reach in one every 10 adults एक डायबिटिक पेशंट सापडणार. 1940 साली अशी घटना येईल की 10 लोकांच्या मध्ये एका ऍडल्टला डायबिटीज असेल. दिस प्रॉब्लेम इज नॉट ट्रायबल. इन द US, 14.3% adults have diabetes 2 and 38% of the population has pre-diabetic. Totally 52.3%. That means that the first time in the history more people have disease than not. Pre-diabetic and diabetes in the new normal. Worse, the privilege of diabetes 2 has increased only in the 40 years, making clear that this is not some genetic disease and not the part of normal aging process, but a lifestyle issue. Estimated that in 1912, diabetes cost
$245 billion in United States due to direct health costs and lost productivity. The medical costs associated with treating diabetes and all complications are 2 or 5 times higher than the treating non-diabetic. म्हणजे डायबिटीजचं कंट्रोल करण्यासाठी एवढा गव्हर्नमेंटचा पैसा खर्च होतोय. बिलियन्स ऑफ डॉलर खर्च व्हायला लागले. पण कुठल्याही प्रकारचं जेनेटिक डिसीज नाही आहे. as a part of normal aging process, but a lifestyle issue. निव्वळ लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे जर डायबिटीज रिव्हर्स करायचं असेल तर यू हॅव टू चेंज द लाईफस्टाईल ऑफ द पीपल. लाईफस्टाईल बदलणं गरजेचं आहे. Already World Health Organization estimated 15% of annual health budget worldwide are spent on the diabetic related disease. Those numbers threaten to bankrupt entire nation. म्हणजे बँक करप्ट होतील आपले देश. एवढे डायबिटीजचं प्रमाण वाढत गेलेलं आहे. डायबिटीज इतका झाला की त्याचं प्रमाण इतकं वाढलं की प्रॉब्लेम सुरू झाला त्याला. Combination of prohibitive economic and social cost increases the prevalence and the youngster age of the onset make obese and type 2 diabetes. लहान मुलांच्या मध्ये वजन वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आजकाल. ओबेसिटी वाढलेली आहे. Make obese and type 2 diabetes. The defining epidemics of the century. Ironically, despite the explosion of medical knowledge and technological advances, diabetes poses even bigger problem today that did in 1816. 1816 मधल्या असलेल्या ज्या कंडिशन पेक्षा आज ती वर्स कंडिशन आहे. In 18 type 1 diabetes is predominant while almostly uniformly fatal. It was relatively rare. The fast forward in 2016 when type 1 diabetes accounts for less than 10% of the total cases. Type 2 diabetes dominance and incidence is growing despite its already epidemic nature. Almost all type of diabetes 2 patients are overweight, obese, and will suffer complicated related to the diabetes. Although insulin and other modern medicine can treat a blood glucose effectively, lowering blood glucose alone does not prevent the complication of diabetes, including heart disease, stroke, cancer, leading cause of the death. म्हणजे ब्लड शुगर कंट्रोल करायची मेडिसिन्स आहेत तुमच्याकडे. पण lowering blood sugar medicine cannot be useful for controlling the complication of diabetes, including heart disease, stroke, and the cancer, leading cause of the death. That's why we should have worldwide epidemic of one. The world's oldest disease is the bombshell, where other disease, smallpox to influenza to tuberculosis to AIDS, has been controlled over time. म्हणजे याला कंट्रोल केलं, परंतु डायबिटीजला कंट्रोल नाही करू शकत कोणी. Disease associated with the diabetes are increasing at alarming rate. But the question still remains why? Why are we powerless to stop the spread of diabetes too? Why are powerless to stop the spread among our children? Why we are powerless to stop the ravage of type 2 diabetes on the bodies? Why are our powerless to prevent the heart attack, stroke, blindness, kidney disease, amputation that accompanied more than 3,000 years after its discovery? Why there is no cure? का cure nahi hai? The answer is that we have fundamentally misunderstood the disease called as called as type 2 diabetes. To design a rational treatment that have chance of success, we must begin again. We must understand
the root cause of the disease, in the medical term, etiology, and what is the etiology of diabetes 2. Once you understand, we can begin. Let us begin. म्हणजे हे सगळं जर कंट्रोल करायचं असेल तर आपला फंडामेंटल अंडरस्टँडिंग आपलं वाढवलं पाहिजे की डायबिटीज कशानं होतो. डायबिटीज घडण्याचे काज काय आहे हे आपण अंडरस्टँडिंग केलं पाहिजे. ॲज अ डॉक्टर म्हणून आपलं काम आहे ते. अशा प्रकारची ट्रीटमेंट डेव्हलप करायची की काय व्हायला पाहिजे, एपिडर्मिस इफेक्ट ऑफ डायबिटीज बंद झाला पाहिजे. जेनेटिकली ट्रान्सफर होणारा 1% डिसीज आहे, 99% हे बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल आहे. 1% डायबिटिक पेशंट हे जेनेटिकली कॉजमुळे आलेले असतात, पण 99% जे पेशंट आहेत बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल. म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज अ गुड सक्सेस फॉर कंट्रोलिंग द डायबिटीज. डायबिटीज कंट्रोल करायला महत्वाचा भाग आहे. समजलं? इथे थांबूया. पाहू. ओके ओके, थँक्यू सर. ओके सर. ओके सर. ओके, ओके थँक्यू. सर. ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. सर, हा, परवाचे कालचा आणि आजचा हा डायबिटीज वरती जो सेशन झालाय ना, त्याचे रेकॉर्डिंग तेवढे पाठवा की. पाठवतो. ठीक आहे. तुम्हाला डायबिटॉलॉजिस्ट बनवणार आहे मी. आपलं जे आता आपण जे सेशन घेतोय ते आपण त्याला डायबिटॉलॉजिस्ट बनायचं आहे. स्पेशलायझेशन इन डायबिटीज. नाही, खरंच खूप छान झाले लेसन. फक्त एक 2-3 वेळा जर आणखीन एकदा कानावरून गेले ना की हा, ठीक आहे. ओके, ठीक आहे. आणि तुम्ही नॅचरोपॅथी करताय, तुम्हाला नॅचरोपॅथीतलाच पाठ शिकवला मी, फास्टिंग थेरपी. हो. पण इलेक्ट्रोपॅथी इज नॅचरोपॅथी, त्यामुळे आपण त्याला फास्टिंग घालायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, थांबूया इथे. ओके. ओके, ठीक.